Okay, without in time, now we will start our session. As usual, we'll start our session with the guide. Yes, everybody will close their eyes and try to concentrate on inner power and inner energy. We will pray in the holy feet of God to give us more power and more energy to get stability and development in our life. For that, we are chanting Gayatri Mantra. The voice should come from bottom of your heart and mind should be full of the Gayatri Mantra. Om Bhuvasvaha Tasya Vitu Varenyam Bhargo Devasya Dhimahi Dhiyo Yo Nah Prachodayat. Om. Rub your hand and move around your eyes very slowly. Open your eyes with fresh vision with me. Okay, सेंटेन्स स्ट्रक्चरच्या संदर्भात आपला राहिलेला भाग ज्याच्यामध्ये आहे हाऊ मेनी, हाऊ मच आणि हू या तीन गोष्टींवर आपण व्यवस्थित चर्चा करणार. ॲज युजल थोडंसं रिवाइज करूया म्हणजे गोष्टी अजून पक्क्या व्हायला सुरुवात होतील. वाक्य रचनांच्या संदर्भात व्याख्या जर केली आपण द कलेक्शन ऑफ वर्ड्स, प्रोडक्शन ऑफ मिनिंग, मेंटेनिंग द सिक्वेन्स ऑफ ग्रामॅटिकल टर्म. व्याकरणाच्या संकल्पनांचा योग्य क्रम जो अर्थ निर्माण करतो अशा प्रकारचं अरेंजमेंट केलेली शब्दसमूह म्हणजे वाक्यरचना असते. वाक्यरचनेमध्ये दे आर स्पीकिंग विथ द मिनिस्टर, दे सब्जेक्ट, आर टू बी फॉर्म स्पीकिंग वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. दे आर स्पीकिंग विथ द मिनिस्टर, सब्जेक्ट टू बी फॉर्म, वर्ब फॉर्म, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्टचे 10 शब्द आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाऊ, दे. टू बी फॉर्मचे 22 शब्द did, was, were, had been, do, does, am, is, are, have been, has been, shall be, will be, shall have been, will have been. Verbचे 5 फॉर्म go, goes, going, went, gone, write, writes, writing, wrote, written, speak, speaks, speaking, spoke, spoken, drink, drinks, drinking, drank आणि drunk. विथ म्हटल्यानंतर ॲज, ऑन, बाय, फॉर, फ्रॉम, नियर, अराउंड, बिहाइंड, बियॉन्ड, नेक्स्ट टू, बिहाइंड, टुवर्ड्स, अपोजिट, अगेन्स्ट, अँटी, वर्सेस, ऑन, अपॉन, ओव्हर, बिलो, अपोजिट, एक्सक्लुडिंग, इन्क्लुडिंग ह्या सगळ्या. आणि त्याच्यानंतर आर्टिकल ओ अँड द आणि नो आर्टिकल आणि ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर पर्सनल प्रोनाउनचा संपूर्ण पार्ट त्याच्यामध्ये कव्हर झाला. सब्जेक्ट, टू बी फॉर्म, वर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टचा वापर होतो. मी, अस, यू, आणि ऑब्जेक्ट स्टडी करत असताना सब्जेक्ट, टू बी, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट ओरिएंटेड, पॉझेसिव्ह आणि पॉझेसिव्ह ऑब्जेक्ट हेही कव्हर केलं. आणि सर्वात शेवटी पंक्च्युएशन मार्क जो फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमिकॉलन आहे, क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेशन मार्क आहे, एलिप्सिस आहे, कॉलन आहे आणि ब्रॅकेट आहे. हा सर्वच्या सर्व भाग त्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वपूर्ण ठरतो. लक्षात घ्या. मग डब्ल्यू एच प्लेन म्हटल्यानंतर व्हॉट, वाय, हू, वेअर, विच, हू, वेन, हाऊ आणि हुज याच्यासाठी आपण जे आहेत ना हे राहतो. डब्ल्यू एच स्केल म्हटल्यानंतर हाऊ फार, हाऊ लॉंग, फ्रॉम हाऊ मेनी,
इयर्स, मंथ, डेज, सीम्स पेन, फॉर हाऊ मच टाइम, हाऊ मच, हाऊ मेनी, ह्या पद्धतीने तिथे दिलेलं आहे. डबल एच प्रिपोजिशन म्हटल्यानंतर व्हॉट, विच, whom आणि whose हे पाहायला मिळतं. टाइप ऑफ द सेंटेन्सेस मध्ये 3 महत्वपूर्ण प्रकार आहे. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटररोगेटिव्ह. आणि इंटररोगेटिव्हच्या अंडर तुम्हाला 2 वेगवेगळे सेक्शन मिळतात. येस नो टाइप आणि दे डब्ल्यू-एच टाइप. मग इथे अफर्मेटिव्हची वाक्य जर पाहिली, सब्जेक्ट टू बी फॉर्म, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर सब्जेक्ट टू बी फॉर्म, त्याच्यानंतर नॉट आणि नंतर ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर टू बी फॉर्मने सुरुवात होतं आणि नंतर मग क्वेश्चन मार्क आणि येस नो टाईपचं स्ट्रक्चर ॲज इट इज कॉपी पेस्ट आणि मग डब्ल्यू-एचचा योग्य शब्द वापरला जातो. पहिले 3 शब्द इथे महत्वपूर्ण असतात. सब्जेक्ट, टू बी फॉर्म आणि व्हर्ब. बघा, इंटररोगेटिव्ह आपण आता प्रश्नार्थक वाक्याकडे वळतो आहे. आणि प्रश्नार्थक वाक्याकडे जर वळत असताना प्रश्नांचे आपलं महत्व आपल्याला माहिती आहे. प्रश्न विचारले जातात इंटरॅक्शन करण्यासाठी, ओळख करून घेण्यासाठी, एखादी गोष्ट अगदी समृद्ध आणि व्यवस्थित समजून घेण्यासाठी. मग इथे जर आपण पाहिलं येस नो टाईपचं स्ट्रक्चर आहे ना, त्याच्या अगोदर फक्त डब्ल्यू-एचचा प्रॉपर वर्ड वापरला. बाकी येस नो टाईपचं स्ट्रक्चर तर तसंच आहे. टू बी फॉर्मने सुरुवात, सब्जेक्ट, नंतर व्हर्ब, प्रिपोजिशन, आर्टिकल आणि ऑब्जेक्ट. डब्ल्यू-एचचा शब्द तयार झाला. मग डब्ल्यू-एच तयार करताना वाक्याचे 4ही प्रकार आपण पाहिले. अफर्मेटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, येस नो टाइप आहे, डब्ल्यू-एच टाइप आहे, या सगळ्या गोष्टी. आणि येस नो टाइप याच्यातलं 90% काम करतं. मग येस नो टाइप करत असताना आपण याच्या आधी तयार केलेलं अजूनही पुन्हा एकदा फोकस करतो. चुकून कोणाच्या डोक्यात जर बसलं नसेल तर ते समजलं पाहिजे. नॉर्मल झोन म्हटल्यानंतर टू बी फॉर्मची जागा बदला. 2 शब्द असतील टू बी फॉर्मचे तर पहिला शब्द फक्त सुरुवातीला शिफ्ट करा, शेवटी आठवणीने क्वेश्चन मार्क टाका. डेंजर झोन म्हटल्यानंतर मात्र डीड डू डस ह्याला आठवावं लागेल. डेंजर झोन म्हटल्या डीड डू डस आणि जसं डीड डू डस झालं की त्याच्यानंतरचं इंडिकेशन न्यूट्रलाइज करायचं. जसं पोझिशन मध्ये ते हॅव हॅज हॅड असतं ते हॅव करायचं, कारण जो काही बदल करायचा आहे तो आपण ऑलरेडी त्या पद्धतीच्या त्या वाक्यांमध्ये केलेला आहे आणि तो झालेला आहे. बरं, त्याच पद्धतीने जर पोझिशनचं वाक्य असेल तर त्याही ठिकाणी तशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. तर इंडिकेशन जर व्हर्बचा चौथा, पहिला किंवा दुसरा म्हणजे सब्जेक्टच्या नंतर टू बी फॉर्म नाहीये, डायरेक्ट व्हर्बचा पास्ट फॉर्म पहिला किंवा दुसरा फॉर्म आला तर डीड डू डज ने सुरुवात करायची आणि बेसिक फॉर्म कव्हर करायचं. नॉर्मल झोनच्या संदर्भातले नियम पाहिले होते. टू बी फॉर्म लक्षात घ्या. आता राहिलेले जे आहेत ना सगळेच्या सगळे 22 टू बी फॉर्म तुमच्या लक्षात आहे. पास्ट साठी 5 डीड, वॉज, वेअर, हॅड बीन. प्रेझेंट साठीची 9 डू डज, एम आर, हॅव हॅज बीन, हॅज बीन. आणि फ्युचर साठीची 8 शाल विल, शाल बी, विल बी, शाल हॅव बीला, शाल हॅव बीन, विल हॅव बीन. मग वाक्यात टू बी फॉर्म शोधा. टू बी फॉर्म जे आहेत ना वाक्याच्या सुरुवातीला डीड सब्जेक्टच्या अगोदर, डू सब्जेक्टच्या अगोदर, डच सब्जेक्टच्या अगोदर, शाल सब्जेक्टच्या अगोदर, विल सब्जेक्टच्या अगोदर, वॉज सब्जेक्टच्या अगोदर, वेअर सब्जेक्टच्या अगोदर, एम सब्जेक्टच्या अगोदर, इज सब्जेक्टच्या अगोदर, आर सब्जेक्टच्या अगोदर, हॅव सब्जेक्टच्या अगोदर, हॅज सब्जेक्टच्या अगोदर, हॅड सब्जेक्टच्या अगोदर. मग याच्यामध्ये काय करायचं, 2 शब्द जर टू बी फॉर्मचे असले, 2 शब्द म्हणजे काय, शाल बी असेल, विल बी असेल, हॅड बीन असेल, हॅव बीन असेल, हॅज बीन असेल, शाल हॅव असेल, विल हॅव असेल, शाल हॅव बीन, विल हॅव बीन सारखे 3-3 शब्द जरी टू बी फॉर्म असले तर त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आणि नक्कीच लक्षात काय ठेवायचं आहे, तुम्हाला त्या टू बी फॉर्म मधला पहिला शब्द फक्त शिफ्ट करायचा, बाकी कशाला धक्का लावायचा. शाल बी मध्ये फक्त शाल शिफ्ट केला, विल बी मध्ये फक्त विल शिफ्ट केला, हॅड बीन मध्ये फक्त हॅड शिफ्ट केला, हॅव बीन मध्ये फक्त हॅव शिफ्ट केला, हॅज बीन मध्ये फक्त हॅज शिफ्ट केला, शाल हॅव मध्ये फक्त शाल शिफ्ट केला, विल हॅव मध्ये फक्त विल शिफ्ट केला, शाल हॅव बीन मध्ये फक्त शाल शिफ्ट केला, विल हॅव बीन मध्ये फक्त विल शिफ्ट केला आणि आठवणीने शेवटी क्वेश्चन मार्क टाकला. हे झालं 14 ठिकाणी वापरलं जाणारं नॉर्मल झोनचं वाक्य. डेंजर झोनच्या बाबतीत मात्र काय, मूळ वाक्यामध्ये तुम्हाला काही बदल अपेक्षित आहे ते करावे लागतात, त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. मग डेंजर झोन आहे ते शोधा. डेंजर झोन कोणतं असतं, पास्ट पोझिशन आणि प्रेझेंट पोझिशन. डेंजर झोन सिंपल पास्ट आणि सिंपल प्रेझेंट, डेंजर झोन हे लक्षात येतं. समजा टेन्स नाही ओळखता येत तर त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, वाक्यात हॅड आहे पण वर्ब नाही, वाक्यात हॅव हॅज आहे पण वर्ब नाही, वाक्यात सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या नंतर टू बी फॉर्मचा अजिबात वापर केलेला नाही, डायरेक्ट वर्बचा चौथा, पहिला किंवा दुसरा फॉर्म आलेला. म्हणून ते नियम काय लक्षात ठेवलं, वाक्यात हॅड आहे पण वर्ब, क्रिया, कृती काहीही नाहीये म्हणजे पास्ट पोझिशनचं वाक्य आहे. त्याचप्रमाणे वाक्यात हॅव हॅज हॅड बरोबर, हॅव हॅज आहे आणि त्याच्यानंतर वाक्यात कुठल्याही प्रकारचा क्रिया, कृती किंवा व्हर्बचा वापर केला नाही म्हणजे प्रेझेंट पोझिशनचं वाक्य. त्याचप्रमाणे सब्जेक्ट आय, यू, यू, ही, शी, नेम, नाउन आणि दे नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टू बी फॉर्म 22 शब्दांपैकी पाहायला मिळत नाही, डायरेक्ट वर्बचा चौथा फॉर्म येतो, तेही डेंजर झोन आहे. आणि त्याचप्रमाणे सब्जेक्टच्या नंतर कोणताही टू बी फॉर्म नाही पण वर्बचा पहिला, दुसरा, गो, गोज, राईट, राईट, राईट याचा वापर केलाय
आफ्टर म्हणजे डेंजर झोन ओळखण्यासाठी 2 महत्वाचे नियम वाक्यामध्ये हॅड, हॅव, हॅज आहे, पण वर्ब म्हणजे पास्ट पोझिशन, प्रेझेंट टेन्स. त्याचप्रमाणे सब्जेक्टच्या नंतर वाक्यात कोणत्याच प्रकारचा टू बी फॉर्म नाहीये. त्याच्याऐवजी डायरेक्ट वर्बचा चौथा पहिला आणि दुसरा फॉर्म पाहायला मिळतोय आणि त्या पद्धतीने त्याचा अप्रोच केला गेल्याचं दिसतं किंवा पाहायला मिळतं. ओके. त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचंय? सुरुवातीला अधिकचे जे आहेत ना आलेले ॲडिशनल त्याला वापर करायचा. कसं करणार मग? डीड, डू, डज. संकट आलं का दत्ता भगवानांना आठवायचं. म्हणजेच काय डेंजर झोन आलं तर आपले हे तीन मूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच काय आपले डीड, डू, डज. मग त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला त्याचा वापर करावा लागतो किंवा त्याचा अप्रोच करावा लागतो आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तो अप्रोच करणं आहे. मग स्वाभाविकपणे या ठिकाणी वाक्य जर पास्ट पोझिशन किंवा सिंपल पास्टचा असेल तर स्वाभाविक त्याच्यामध्ये डीडचा वापर करावा लागतो आणि जर प्रेझेंट पोझिशन असेल किंवा सिंपल प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये डू किंवा डजचा वापर हा करावा लागतो किंवा सर्वसाधारणपणे केला जातो. बरं. मग प्रश्न तर वाक्यामध्ये हो ना प्रकारची वाक्य करायची असेल तर स्वाभाविकपणे त्याच्यामध्ये जो डीड वापरला तो त्या डीड मधलं वैशिष्ट्य काय आहे की त्याचा वापर साधारणपणे सगळ्यांसाठी सगळ्या सब्जेक्टसाठी काही फरक नाही पडत. मग याच्यामध्ये डीडचा आय, वी, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाऊन आणि दे सबका मालिकेचे लक्षात ठेवलं होतं. पण प्रेझेंट मध्ये डू डज जो वापर केला जातो तो सब्जेक्ट म्हणजे नॉर्मल ट्रीटमेंट असेल तर डू म्हणजेच आय, वी, यू, यू आणि दे असेल तर त्याच्यासाठी डूचा वापर करतात. पण स्पेशल ट्रीटमेंट म्हणजेच ही, शी, इट, नेम, नाऊन यांचा वापर केला असेल तर स्वाभाविकपणे त्याच्यासाठी डज वापरला जातो. स्पेशल ट्रीटमेंटसाठी डज लक्षात ठेवायचं. ही, शी, इट, नेम, नाऊन आणि नॉर्मल ट्रीटमेंटसाठी आय, वी, यू, यू, दे लक्षात ठेवायचं. ह्या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसतो किंवा केला जाताना आढळतो. बरं. वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच टू बी फॉर्म सब्जेक्टच्या अगोदर घ्या. डीड सब्जेक्टच्या अगोदर, डू सब्जेक्टच्या अगोदर आणि डज सुद्धा सब्जेक्टच्या अगोदर. बरं. वाक्यामध्ये ककारार्थीचे शब्द आहे डब्ल्यू हे कॅपिटलने सुरू करावे, नंतर टू बी फॉर्म, नंतर सब्जेक्ट. मग त्याच्यामध्ये डीड, डू, डज, शाल, विल, वॉज, व, एम, इज, आर, हॅव, हॅज, हॅड आणि त्याच्यानंतर मग सब्जेक्ट आणि वाक्याची सुरुवात करताना डब्ल्यू-एचच्या व्हॉट, वेन, वेअर, हू, हुम इत्यादी गोष्टीने सुरुवात होईल. मग आता स्वाभाविकपणे याच्यामध्ये काय येतं? वाक्य डीड, डू, डजने सुरुवात, सब्जेक्ट आणि पोझिशनचं वाक्य असेल हॅव, हॅज, हॅड जे आहेत ना त्याचं हॅवच करायचं. V1, V1, V2 बरोबर. V1, V2, V4 असेल तर V1च करायचं कारण जो काही बदल करायचा डीड टू डजच्या रूपाने आपण ऑलरेडी केलेला आहे. आता मात्र जे आहेत ना पुन्हा बदल होणार नाही. एक मैयान में दो तलवारी नाही रह सकती. एकाच वाक्यामध्ये दोन पास्टची रूपं असू शकणार नाही. डीड पण येईल आणि हॅड पण होणार नाही. बरोबर. डज पण येईल आणि हॅज पण होणार नाही. जर वेंट म्हणजे वर्बचा चौथा फॉर्म आणि डीड येईल होणार नाही. वर्बचा दुसरा फॉर्म पण येईल आणि येस डज त्याला पण लागेल असं होणार नाही. म्हणून मग या ठिकाणी मूळ रूप घ्यायचं. मग आता इथे मग महत्वाचं काय केलं होतं सब्जेक्ट नंतर हॅड आहे. हॅडचा हॅव करा. डीडने सुरुवात करा. सब्जेक्ट नंतर हॅव आहे. हॅवचा हॅवच ठेवायचा. डूने सुरुवात करायची. सब्जेक्ट नंतर हॅज आहे. डजने सुरुवात करा. हॅवचा हॅव करून घेतला. वाक्यामध्ये वर्बचा चौथा फॉर्म आहे तो पहिला करून घेतला मात्र सुरुवात डीडने केली कारण पाचचं वाक्य दाखवायचं होतं. सब्जेक्ट मध्ये वर्बचा पहिला फॉर्म आला तर काहीच बदल करू नका फक्त डूने सुरुवात करायची. सब्जेक्ट नंतर जर वर्बचा दुसरा फॉर्म यस यस असेल तर डजने सुरुवात करायची आणि शेवटी आठवणीने प्रश्नचिन्हाचा वापर करायचा. मग यस नो टाईप जर जमलं तर डब्ल्यू एच मधल्या माहिती आहेत बरोबर. कुठे काय कोणता कसा वापर करायचा याच्या संदर्भातली सगळ्या गोष्टी. व्हॉट आहे, वाय आहे, हुम आहे, हुज आहे, विच आहे, हू आहे, वेन आहे, हाऊ आहे आणि हुज आहे. बरोबर. त्याच्यानंतर जे आहेत ना हाऊ फार, हाऊ लॉंग, फ्रॉम हाऊ मेनी इयर्स, मंथ, डेज, वीक, सिन्स वेन, फॉर हाऊ मच टाइम, हाऊ मच आणि हाऊ मेनी असा वापर होताना दिसतो. त्याच्यानंतर डब्ल्यू एच प्रिपोजिशन मध्ये हुम, हुज, विच आणि व्हॉट यांचा वापर होताना दिसतो आणि डब्ल्यूएचच्या वाक्याने सुरुवात केली की काम झालं की यस नो टाईप जसं तसं टू बी फॉर्म असेल, सब्जेक्ट असेल, वर्ब असेल, ऑब्जेक्ट असेल, क्वेश्चन मार्क असेल, सुरुवात करताना मात्र व्हॉट, वेअर, वेन, हुज, वाय आणि त्याचप्रमाणे विच आणि हू आणि हुम येतं. बरं. मग आता वाक्यामध्ये आपल्याला सुरुवात करायची खऱ्या अर्थाने आता सेशन आपलं आता सुरू झालेलं आहे. बरोबर. मग आता येत हाऊ मेनी आणि हाऊ मच. आता बऱ्याच वेळा शाळेत असताना पण हाऊ मेनी आणि हाऊ मचचा अभ्यास प्रचंड व्यवस्थित पद्धतीने केलेला आहे. पण याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय सांगितलं तर शाळेत हाऊ मेनी वापरायचा ना ज्या गोष्टी मोजता येतात ना त्यांच्यासाठी वापरायचा आणि ज्या गोष्टी मोजता येते ना त्यांच्यासाठी हाऊ मच वापरायचा. म्हणून याच्यामध्ये आपल्याला बराच कालावधी समजलंच नाही की काय करायचंय. खूप मोठं अर्धसत्य आपल्या समोर होतं. मग हाऊ मेनी आणि हाऊ मचच्या संदर्भातला गोंधळ आज आपल्याला दूर करायचा आहे बरं का.
म्हणजे मोजता येणारे आणि मोजता न येणारे हे अजिबात सूत्र डोक्यात ठेवायचं नाही. काउंटिंग इन डिजिट अँड नंबर, जिथे आकडे सांगितले जातात 1, 2, 5, 25, 1000, 2000, 1,00,000, 1,00,00,000, 1,00,00,000, त्या आकड्यांसाठी हाऊ मेनी वापरायचा. पण ज्या ठिकाणी नुसता आकडा पुरेसा नसतो, युनिट वापरावं लागतं, स्केल वापरावं लागतं, स्टँडर्ड वापरावं लागतं, मेजरमेंट वापरावं लागतं. वजन मोजताना किलो असेल, लिक्विड फॉर्म मोजताना एमएल असेल किंवा लिटर असेल, जर डेटा मोजायचा असेल तर किबी असेल, जीबी असेल, एमबी असेल, बरोबर, टीबी असेल, किंवा साऊंड मोजायचं असेल तर डेसिबल वापरलं जात असेल, किंवा 2 ग्रँड मधलं अंतर मोजायचं असेल तर लाईट इयर वापरलं जातं. जर तुम्हाला हिटनेस मोजायचा असेल तर डिग्री सेल्सिअस वापरलं जातं. समजा यदा कदाचित तुम्हाला पॉवर मोजायची असेल तर हॉर्स पॉवर हे वापरलं जातं. मग ह्या सगळ्या ठिकाणचा भाग जो आहे तो खूप महत्वपूर्ण पद्धतीने आपल्याला लक्षात यायला पाहिजे किंवा समजलं पाहिजे. बरं, मग आता हाऊ म्हटल्यानंतर हाऊचे सर्वसाधारणपणे 4 वेगवेगळे अप्रोच पाहायला मिळतात. कोणते कोणते अप्रोच हो? बघा, आता याच्यामध्ये हाऊ मेनी आणि हाऊ मच. वर पाहता आपण म्हटलं होतं, मेनी म्हटल्यानंतर हाऊ मेनी साठी मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी आणि हाऊ मच म्हटल्यानंतर मोजता न येणाऱ्या गोष्टींसाठी. पण मात्र याचे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर हे अर्ध सत्य आहे असं नाहीये. पूर्ण सत्य काय हो सर? काही गोष्टी संख्येमध्ये मोजता येतात, पण मोजणं सोयीचं नसतं, कन्व्हिनियंट नसतं, कम्फर्टेबल नसतं. त्याला जे आहेत ना, तर खूप किचकट मेथड फॉलो करावे लागतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार असतो. मग अशा वेळेस त्या गोष्टी मोजण्यासाठी काही एकक वापरलं जातं. तिथे आणि तिथेच हाऊ मच वापरायचं. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं, खालील ज्या गोष्टी आहेत त्या संख्येत मोजता येऊ शकतात. पण तरी सुद्धा तुम्ही किराणा मालात ज्यावेळेस याची यादी, समजा मी शेंगदाणे सांगितलं, तर समजा एक शेंगदाणा बाजूला काढा, तुम्ही काढू शकता. 2 वाटाणे बाजूला काढा, काढू शकतात. 5 हरभरे बाजूला काढा, काढू शकतात. साबुदाण्याचे 3 दाणे जे आहेत ना, ते बाजूला काढा, तुम्ही काढू शकतात. त्याचप्रमाणे बदाम बाजूला काढा, तुम्ही काढू शकतात. काजू 25 बाजूला काढा, काढू शकतात. किशमिशचे जे आहेत ना, 5 बाजूला काढा, काढू शकतात. पिस्ता जे आहेत ना, ते 3 बाजूला काढा, काढू शकता. हां, ही छोटी क्वांटिटी असेल ना, त्यावेळेस टेन्शन नाहीये. ते सहजपणे जमतं. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येतं. पण मात्र इथे तुम्हाला जर किलोने त्या गोष्टी घ्यायच्या असतील, बरोबर? तर तुम्हाला ते जे आहेत ना सोयीचं जाईल. आता जर समजा आकड्यांमध्ये मोजता येतात, पण किराणावाल्याकडे गेलात आणि तुम्ही यादी अशी दिली, एक शेंगदाणा जे आहेत ना तू 1000 दे, वाटाणा जे आहेत ना 2000 दे, हरभरे जे आहेत ना 5,500 दे आणि ते साबुदाणे जे आहेत ना 1250 दे, बदाम जे आहेत ना ते 2500 दे आणि काजू जे आहेत ते 1250 दे, किशमिश जे आहे ते 700 दे आणि पिस्ता जे आहे ते फक्त 350 दे. आता तो एक-एक करत मोजत बसला तर गडबड होऊन जाईल. तुमच्यासारखा एक गिराईक त्याला भेटला तर दिवस त्याचा निघून जायचा. मग आपण माणूस फार हुशार आहोत. कुठली गोष्ट सोयीची कशी करायची याच्यासाठी आपण बुद्धी वापरण्यात अगदी तल्लख आहोत आणि त्याचाच वापर करून अनेक वैज्ञानिक शोध लागलेत, अनेक सोयीच्या गोष्टी झाल्यात, अनेक सुखकर गोष्टी झाल्यात, अनेक कन्व्हिनियंट आणि कम्फर्टेबल मार्ग सापडलेत, अनेक टूलचा शोध लागलाय, अनेक गोष्टी त्याच्यामधून शोधल्या गेल्यात. आता बघा, इथं जे आहेत ना ऑब्जेक्ट म्हटल्यानंतर बघा 1, 10, 100, 1000, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन, 100 बिलियन, बिलियन, म्हणजेच आकडा जर मोजायचा असेल 1, 2, 3 फक्त आकडे, काउंटिंग इन डिजिट, तर त्याला हाऊ मेनी वापरायचा. आणि समजा जर यदा कदाचित तिथे मीटर असेल, फूट असेल, किलोमीटर असेल, त्याच्यानंतर मीटर असेल, स्क्वेअर मीटर असेल, डिग्री सेल्सिअस असेल, 5 किलो असेल, 10 किलो असेल, डेसिबल असेल, हॉर्स पॉवर असेल किंवा अवर्स मध्ये असेल, हाऊ मच टाइम डू यू रिक्वायर? 3 अवर्स. हाऊ मच डेटा इज पेंडिंग? 2 जीबी. ह्या पद्धतीने असेल तर त्याच्यासाठी हाऊ मच वापरतात, काउंटिंग इन युनिट. बघा, आता इथे जर हाऊ मेनी असेल तर तुम्हाला ऑब्जेक्ट काय काय घेता येईल, जे बघा, हाऊ मेनी रूम्स, किती रूम्स, हाऊ मेनी पेजेस, किती पेजेस, हाऊ मेनी मेंबर्स, किती सदस्य, हाऊ मेनी फॉलोअर्स, किती अनुयायी, हाऊ मेनी स्पोर्ट्स, किती किल्ले, हाऊ मेनी कार्स, किती कार, हाऊ मेनी जीन्स, किती जीन्स, हाऊ मेनी मेसेजेस, किती संदेश, हाऊ मेनी स्टुडंट्स, किती विद्यार्थी, हाऊ मेनी डिशेस, किती पदार्थ, हाऊ मेनी नॉवेल्स, किती कादंबऱ्या, हाऊ मेनी चेअर्स, किती खुर्च्या. त्याच पद्धतीने आता उत्तर येताना कसं आलं, रूम्स म्हटल्यानंतर हाऊ मेनी रूम्स, 2 रूम्स, बरोबर, क्वांटिटी झाली. हाऊ मेनी पेजेस, 2 पेजेस. हाऊ मेनी मेंबर्स, 3 मेंबर्स. हाऊ मेनी फॉलोअर्स, 9K फॉलोअर्स, 90,000 फॉलोअर्स. हाऊ मेनी फोर्ट्स,
302 fours. How many cars? 5 cars. How many jeans? 7 jeans. How many messages you got for your mobile phone? 8 messages. How many students you have for this batch? 26 students. How many dishes were there in the marriage function? 56 dishes. How many novels you have read till the time? 108 novels. How many chairs are there in the classroom? 4 chairs only. म्हणजे इथे आकडे फक्त महत्वाचे आहेत. इथे कुठलाही एकक, मीटर, लिटर, किलोमीटर, बरोबर, हेक्टर किंवा जीबी, मेगावॅट, वॅट, न्यूटन, डेसिबल, बरोबर, असं वापरलेलं नाहीये. आता मात्र जे आहेत ना, तुम्ही हाऊ मचच्या बाबतीत वापर केला तर हाऊ मच मनी, हाऊ मच वॉटर, किती पैसे, किती पाणी, किती आवाज, किती गती, किती वजन, किती मेमरी, किती जमीन, लँड, हाऊ मेनी हाईट, किती उंची, हाऊ मेनी एनर्जी, किती ऊर्जा, हाऊ मेनी बीपी, किती ब्लड प्रेशर, रक्ताचा दबाव, टेम्परेचर, हाऊ मच टेम्परेचर, हाऊ मच टेम्परेचर म्हटल्यानंतर किती तापमान, हाऊ मच फोर्स, किती ताकद, हाऊ मच रुपीज, $20,000, पाउंड, दिनार, यान, युरो, हे एकक झाले ना. म्हणून मग तिथे हाऊ मच पैसे मोजता येतात, पण एककाने मोजता येतात म्हणून एककाला म्हणून हाऊ मच. हाऊ मच वॉटर? 5 लिटर. लिटर एकक लावावं लागलं बघा त्याला. हाऊ मच साऊंड? 30 डेसिबल साऊंड. बरोबर. हाऊ मच स्पीड? 200 किलोमीटर पर आवर. हाऊ मच वेट? 82 किलोग्राम. How much memory? 500 GB. How much land? 82 acres. How much height? 85 feet. How much energy? 60 calories. How much blood pressure? Higher 120, lower 800 mmHg. हे ब्लड प्रेशर मोजण्याचं एकक आहे. हाऊ मच टेम्परेचर? 100 डिग्री सेल्सिअस. हाऊ मच फोर्स? 3 न्यूटन. हे सगळे एकक मांडले जातात किंवा मांडावे लागतात. म्हणजे इथे एककाचा विषय आला तिथे हाऊ मच वापरायचं, तिथे फक्त आकड्यांनी भागणार आहे. 1, 2, 5, 25, पुढे मागे काही लावण्याची गरज नाही. तुम्हाला किती पोळ्या पाहिजेत? 1 पोळी द्या. म्हटलं तुम्हाला किती खीर पाहिजे? 3 खीर द्या. 3 द्या म्हणजे काय? 3 वाट्या, 3 चमचे, 3 फुलपात्र, बरोबर, 3 पातेले. एकक वापरावं लागलं ना, मग अशा ठिकाणी हाऊ मच येणार. म्हणून मग इथे सोप्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या स्टँडर्ड मेजरमेंट युनिट मध्येच मोजल्या जातात आणि काही गोष्टी अशा आहेत की ते स्टँडर्ड मेजरमेंट युनिट मध्ये मोजल्याच जात नाही. रोजच्या जीवनात फक्त विशिष्ट प्रमाण, खूप झालं रे, अति झालं, आता अधिक झालं, खूप खूप महत्वपूर्ण आहे. जसं फॉर एक्झाम्पल ढोबळमानाने काही शब्द वापरावे लागतात, जसं प्रेम असेल, शांती असेल, सुंदरता असेल, समाधान असेल, आनंद असेल, वेदना असेल, द्वेष असेल, विश्वास असेल, या गोष्टींना अजिबात नाही. खूप अतिशय, खूपच थोडं, बऱ्यापैकी, अधिक, खूपच जास्त, अमर्याद, अनंत, अशा सगळं. तुझं किती प्रेम आहे त्याच्यावर? खूप. तुझा किती विश्वास आहे देवावरती? अनंत. किती द्वेष करतो त्याचा? खूपच. बरोबर. मग भाजी, भात, आमटी, पाणी, मीठ हे मोजताना सुद्धा काही विशिष्ट स्टँडर्ड एकक दे. किती भात पाहिजे होता रे? दे मला 200 ग्रॅम, असं नाही म्हणत आपण. किती खीर पाहिजे होती? एक 200 ml दे ना खीर. नाही, जेवताना पण काय म्हणतो, "ए थोडा भात दे ना, एक लिंबू एवढा भात दे ना, जरा छानपैकी मोठा भात दे." बरोबर. किंवा भाजी, थोडी भाजी पाहिजे होती रे, एक चमचाभर भाजी. जवळ एक थोडी पाहिजे होती, तोंडी लावण्यापुरती पाहिजे बरं का. एक एक छोटंसं नॉर्मल चिमूटभर जे आहेत ना, मीठ दे बरं मला. अशा प्रकारचं एकक मोजलं जातं. मग अशा ठिकाणी बघा तुम्ही हाऊ मचला एकक काय वापरलं जातं? हाऊ मच हॅपी आर यू? हाऊ मच रिस्पेक्ट डू यू वॉन्ट? हाऊ मच ट्रस्ट डू यू हॅव? हाऊ मच फेअर इज दॅट गर्ल? हाऊ मच पेन डू यू फील? हाऊ मच अँग्री आर यू? हाऊ मच टी डू यू वॉन्ट? हाऊ मच ऑइल यू हॅव पोअर? हाऊ मच करी डू यू वॉन्ट? हाऊ मच salt you have added in that vegetable? How much hot are you feeling? How much rice do you want? How much happy? Not at all. How much respect? Little bit respect. How much trust? Too much trust. How much fair? Much more fair. How much pain? Lot of pain. How much angry? Not much angry. How much tea? 2-3 sips. 2-3 घोट. How much oil? A spoon, एक चमचा भर. How much curry? 2 bowls, 2 वाट्या खीर. How much salt? A pinchful, मूठभर, चिमूटभर, बरोबर. चिमटीत बसता येईल एवढा, चिमूटभर, बरोबर. How much hot? Very much hot. How much rice do you want?
व्हेरी लेस राहावी. आता आपण जे आहेत ना आपल्या त्या प्रश्नाकडे मूळ वाक्यांकडे वळूया. कसे वाक्य तयार होतील बघा. पेज नंबर 49 वर आहात का सगळेजण? ते डीड द शॉपिंग ऑफ 30,000 रुपीज. बरोबर, 30,000 रुपयाची त्यांनी शॉपिंग केली. आता डीड इथे वर्ब म्हणून आहे बरं का, तिथे टू बी फॉर्म नाही. मग डीडला डू करायचं. जसं आपण जे आहेत करणे, डू, डज, डी, डुईंग, डीड आणि डज ह्या कॅटेगरीमध्ये करणं. त्यांनी शॉपिंग केली म्हणून इथे काय करायचं, डीडचा डू करायचा मूळ. जसं वेनचा गो केला असता, रोडचा राईट केला असता, सॉचा सी केला असता, तसं डीडचं डू केलं. आणि डीड हा स्वतंत्रपणे तो शिफ्टने केलाय, तो निर्माण केलाय, हे लक्षात राहू द्या. डीड दे डू शॉपिंग ऑफ 30,000 रुपीज. त्यांनी 30,000 रुपयाची शॉपिंग केली का? बरोबर, त्यांनी 30,000 रुपयाची खरेदी केली का? केली का? येस. आणि मग आपल्याला जर करायचं असेल 30,000 रुपीज, आता रुपीज आलेलं आहे इथे, मग कसं करणार? हाऊ मेनी रुपीज ऑफ शॉपिंग डिड दे डू. त्यांनी किती रुपयाची खरेदी केलेली आहे? आता समजा शॉपिंग ऑफ 30 रुपीज घेतलेलं आहे, पण इथं हाऊ मच पण वापरता येईल, कारण रुपीजचा उल्लेख केला म्हणून हाऊ मेनी. पण डायरेक्ट मनी म्हणायचं असेल तर हाऊ मच मनी, हाऊ मेनी रुपीज. त्याचा फरक लक्षात घ्या. दोन्ही मोजता येतात, पण मनी म्हटल्यानंतर एकच वापरावं लागेल. कुठलं? दिनार असेल, पाऊंड असेल, त्याच्यानंतर युरो असेल, बरोबर, यान असेल, हे सगळंच्या सगळं. म्हणून मग या ठिकाणी हाऊ मच शॉपिंग, हाऊ मच शॉपिंग, किती शॉपिंग केली, हाऊ मच शॉपिंग डिड दे डू, त्यांनी किती खरेदी केली. म्हणून इथे जर पाहिलं बारकाईने तर दे डीड द शॉपिंग ऑफ 30,000 रुपीज. डिड दे डू द शॉपिंग ऑफ 30,000 रुपीज. डिड दे डू द शॉपिंग ऑफ रुपीज. हाऊ मेनी रुपीज ऑफ शॉपिंग डिड दे डू. हाऊ मच शॉपिंग डिड दे डू. येस. पुढचं वाक्य पहा 49 नंबरच्या पेजवरचं बी नंबरचं वाक्य. हर स्किन इज टू मच फेअर. हर स्किन इज टू मच फेअर. वाक्य टू बी फॉर्मला शोधा. टू बी फॉर्म आहे इज. आणि आता हुन प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य करताना इजला सब्जेक्टच्या अगोदर घ्या, कॅपिटल लेटर मध्ये योग्य तो बदल, शेवटी क्वेश्चन मार्क वापरा, म्हणजेच खालील प्रमाणे वाक्य करता येऊ शकेल. हर स्किन इज टू मच फेअर. इज घेतलं सुरुवातीला वाक्यात, इज हर स्किन टू मच फेअर. आता या ठिकाणी वाक्य काय येईल, तिची त्वचा फारच गोरी आहे. तिची त्वचा फारच गोरी आहे का? मग इथे टू मच फेअर. हाऊ मच फेअर, कारण फेअरनेस आपल्याला एककाने मोजावा लागतो. हाऊ मच फेअर इज हर स्किन. तिची त्वचा किती गोरी आहे? हर स्किन इज टू मच फेअर. इज हर स्किन टू मच फेअर. बरोबर, इज हर स्किन फेअर. हाऊ मच फेअर इज हर स्किन, या पद्धतीने वापर होतो. बरं, सी नंबरचं वाक्य पहा 49 नंबरच्या. आर्मी विल किल थाउजंड्स ऑफ टेररिस्ट फ्रॉम द काश्मीर व्हॅली. मग आता इथं थाउजंड्स ऑफ म्हणजे नंबर झालं, मग हाऊ मेनी करता येईल आपल्याला, पण पहिले येस नो टाईप करा. विल वाक्याच्या सुरुवातीला घेतला, सब्जेक्ट जो आहेत ना आपोआप पुढे सरकला, शेवटी कॅपिटल स्मॉल लेटर आणि क्वेश्चन मार्कचा वापर होतोच. अर्थ शोधला पाहिजे आपल्याला याच्यातला. सिंपल फ्युचरचं वाक्य आहे, करेल, करतील, करणार. सैन्य दल काश्मीर खोऱ्यातील हजारो अतिरेक्यांची हत्या करतील. विल आर्मी किल द थाउजंड्स ऑफ टेररिस्ट फ्रॉम काश्मीर व्हॅली. सैन्य दल काश्मीर खोऱ्यातील हजारो अतिरेक्यांची हत्या करतील का? मग विल आर्मी किल थाउजंड्स ऑफ टेररिस्ट फ्रॉम काश्मीर व्हॅली. बरोबर, हाऊ मेनी टेररिस्ट विल आर्मी किल फ्रॉम काश्मीर व्हॅली. बरोबर, सैन्य दल काश्मीर खोऱ्यातील किती अतिरेक्यांची हत्या करतील. मग इथे वाक्य कसं तयार झालं बघा. आर्मी विल किल थाउजंड्स ऑफ टेररिस्ट फ्रॉम काश्मीर व्हॅली. Will army kill thousands of terrorists from Kashmir Valley? Will army kill terrorists from Kashmir Valley? How many terrorists will army kill from that Kashmir Valley? त्याचप्रमाणे डी नंबरचं वाक्य बघा. He has wasted lot of papers for the writing love letter. मग हॅज वेस्टेड, हॅज आलेला आहे, डेंजर झोन का नाही हो, वर्कचा फॉर्म आलेला आहे ना, मग फक्त हॅज ची जागा शिफ्ट करा. हॅज ही वेस्टेड लॉट ऑफ पेपर फॉर रायटिंग लव्ह लेटर. बरोबर, वाक्याचा अर्थ काय होईल? प्रेझेंट परफेक्ट टेन्स हे केलेला आहे, केलेली आहे, केलेले आहेत. त्यांनी प्रेमपत्र लिहिण्यासाठी बरेच कागद वाया घातलेली आहेत. वाया घातलेली आहेत का? हॅज ही वेस्टेड लॉट ऑफ पेपर्स फॉर रायटिंग लव्ह लेटर. हॅज ही वेस्टेड लॉट ऑफ पेपर्स. लॉट ऑफ पेपर्स, पेपर दोन प्रकारे मोजले जातात. एक तर क्वांटिटी मध्ये, एक पेपर दे रे, दोन पेपर दे रे, तीन पेपर दे रे, किंवा त्याचे जे आहेत ना वजनावर सुद्धा पेपर मिळतात, त्याला जीएसएम सुद्धा म्हटलं जातं. बरोबर, मग हाऊ मेनी पेपर्स हॅज ही वेस्टेड फॉर रायटिंग लव्ह लेटर. हाऊ मेनी पेपर्स म्हणजे क्वांटिटी, त्याने प्रेमपत्र लिहिण्यासाठी किती कागद वाया घातलेली आहेत. त्याच पद्धतीने लॉट ऑफ म्हटल्यानंतर इथे भरपूर. बरोबर, भरपूर असा शब्दाला म्हणजे युनिट वापरलं गेलं ना. हाऊ मच पेपर हॅज ही वेस्टेड
फॉर रायटिंग लव्ह लेटर. त्याने प्रेमपत्र लिहिण्यासाठी किती कागद वाया घातलेली आहेत. जसं ही हॅज वेस्टेड लॉट ऑफ पेपर्स फॉर रायटिंग लव्ह लेटर्स. हॅज ही वेस्टेड अ लॉट ऑफ पेपर्स फॉर रायटिंग लव्ह लेटर. Has he wasted papers for writing love letter? How many papers has he wasted for writing love letter? How much paper has he wasted for writing? दोन्ही वापरला तर क्वांटिटी मध्ये येतं म्हणून हाऊ मेनी घेतलं आणि तिथे प्रमाणात येतं म्हणून हाऊ मच पण घेतलं चालतं की. बरं, देअर आर टोटल 4 सेमिस्टर इन एमकॉम सिलॅबस. आता 4 म्हणजे आकडा आला, स्वाभाविकपणे आकडा आला तर हाऊ मेनी, प्रमाण आलं तर हाऊ मच. हे आपल्या डोक्यात पक्क राहू द्या. म्हणजे ते आकडा मोजायचा असेल तर हाऊ मेनी. मग तिथे देअर आर टोटल 4 सेमिस्टर. आर शिफ्ट करा फक्त. आर देअर 4 सेमिस्टर इन एमकॉम सिलॅबस. प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहे, आहोत, आहात. मग इथं वाक्य कसं होईल? एमकॉमच्या अभ्यासक्रमात एकूण 4 सेमिस्टर आहेत का? आर देअर टोटल 4 सेमिस्टर इन एमकॉम सिलॅबस. आता हे वाक्य जे आहेत ना, येस नो टाईपचं झालं ना, 4 सेमिस्टर. हाऊ मेनी सेमिस्टर मोजता येतात, नंबर्स असतील, डिजिट मध्ये कोचता येत असतील तर हाऊ मेनी सेमिस्टर्स आर देअर इन एमकॉम सिलॅबस. एमकॉमच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण किती सेमिस्टर आहेत? देअर आर टोटल 4 सेमिस्टर इन एमकॉम सिलॅबस. आर देअर टोटल 4 सेमिस्टर इन एमकॉम सिलॅबस. आर देअर सेमिस्टर इन द एमकॉम सिलॅबस. मग त्याच्यानंतर हाऊ मेनी सेमिस्टर्स आर देअर इन एमकॉम सिलॅबस. बरं, देअर इज मच वॉटर इन द रिव्हर डॅम. मच वॉटर स्वाभाविक हाऊ मचच येणार. मग पहिले येस नो टाईप तर करा. इज देअर मच वॉटर इन द रिव्हर डॅम. मग या ठिकाणी क्वेश्चन मार्क आलं. मग त्या धरणामध्ये किती पाणी आहे? नदीच्या मध्ये पुरेसे पाणी आहे का? नदीच्या, बरोबर, नदीमध्ये. इज देअर मच वॉटर इन द रिव्हर. नदीमध्ये पुरेसे पाणी आहे का? आणि हाऊ मच वॉटर इज देअर इन रिव्हर डॅम. त्या रिव्हर डॅम मध्ये किती पाणी आहे या अर्थात. नदीच्या धरणामध्ये किती पाणी आहे. मग देअर इज मच वॉटर इन द रिव्हर डॅम. इज देअर मच वॉटर इन द रिव्हर डॅम. इज देअर वॉटर इन द रिव्हर डॅम. हाऊ मच वॉटर इज देअर इन द रिव्हर डॅम. सर्वसाधारणपणे त्या पाणी मोजण्यासाठी लिटर वगैरे असे प्रमाण जे आहेत ना वापरतात किंवा वापरले जातात. दशानंद रावण हॅड 10 हेड. 10 म्हणजे क्वांटिटी, नंबर्स येत आहे ना, नंबर म्हणताय हाऊ मेनी. प्रमाण असलं असतं तर हाऊ मच आलं असतं. मग हॅडच्या नंतर वर्ब नाही म्हणजे डेंजर झोन आहे. मग काय करायचं? डेंजर झोन म्हटल्यानंतर त्रिमूर्ती नामांकित करा. डीड, डू, डज. पण डीडला बोलवायचं, डूला बोलवायचं, ते डजला बोलवायचं. पहा ना, त्याच्यात जे आहेत ना, जर हॅव असलं असतं तर डूला बोलवलं असतं, हॅज असलं असतं तर डजला बोललं असतं. तर इथं वाक्यात हॅड आहे. मैं हेडला डीडला बोलला. डीडला बोलवल्यानंतर हॅडला न्यूट्रलाइज करायचं. हॅव एक मैन में दो तलवारी नाही दे सकती. डीड नावाची तलवार आली आहे. परत हॅड 5 स्वरूप येणार नाही म्हणून हॅव करून घेतलं. डीड दशानन रावण हॅव 10 हेड. दशानन रावणाला 10 डोके होते का? 10 मुंडके होते का? मग इथे जे आहेत ना, आपल्याला 10 म्हणजे हाऊ मेनी वापरायचं आहे. म्हणजे वाक्य कसं येईल? हाऊ मेनी हेड डीड दशानन रावण हॅव. दशानन रावणाला किती मुडके होते? किती डोके होते? दशानन रावणाला 10 डोके होते. हे त्याच्यातून तुम्हाला उत्तर प्राप्त होईल. दशानन रावण हॅड 10 हेड्स. डिड दशानन रावण हॅव 10 हेड्स. डिड दशानन रावण हॅव हेड्स. हाऊ मेनी हेड्स डिड दशानन रावण हॅव. बघा इथे मागापासून आपण जे वापरतोय काल जे शिकलोय हाऊ मेनी आणि हाऊ मच नंतर सुद्धा तुम्हाला ऑब्जेक्ट वापरावंच लागतं. हाऊ मेनी हेड, हाऊ मच वॉटर, हाऊ मेनी सब्जेक्ट, हाऊ मच पेपर. ऑब्जेक्ट जोडावं लागतंय. ऑब्जेक्ट शिवाय नाही, कारण हे डिपेंडंट आहे. पुन्हा एकदा सांगतो, हे डिपेंडंट आहे म्हणजे लक्षात यायला सोपं जाईल. मग 49 नंबरचं एकचं वाक्य बघा. दॅट एव्हरेज सन्स आर व्हेरी मच ॲरोगंट. मच आलं का हाऊ मचच येणार. बरोबर, पहिले टू बी फॉर्म तर करून घ्या शिफ्ट म्हणजेच येस नो टाईप. आर द दॅट एव्हरेज सन व्हेरी मच ॲरोगंट. आर दॅट एव्हरेज सन्स व्हेरी मच ॲरोगंट. दॅट एव्हरेज सन्स आर व्हेरी मच ॲरोगंट. मग इथे काय करायचं आहे? त्या आमदाराची मुलं खूप उद्धट आहेत. आहेत का? आर दॅट एमएलए सन व्हेरी मच ॲरोगंट. आता इथे जे आहेत ना, हाऊ मच ॲरोगंट आर दॅट एमएलए सन. त्या एमएलए ची पोरं किंवा मुलं किती उद्धट आहेत रे? खूपच उद्धट आहेत बरं.
मग दॅट एमएलए सन्स आर व्हेरी मच ॲरोगंट, आर दॅट एमएलए सन व्हेरी मच ॲरोगंट, आर दॅट एमएलए सन ॲरोगंट, हाऊ मच ॲरोगंट आर दॅट एमएलए सन. ह्या पद्धतीने. बरोबर. आता हूच्या बाबतीत आपण पाहायला सुरुवात करू बरं का. हू म्हटल्यानंतर काय तर कोण, मग पर्सन ऍट सब्जेक्ट ऑर डुअर ऑफ ऍक्शन, कर्त्याच्या ठिकाणी येणारी व्यक्ती वा कृती दाखवणारी व्यक्ती, हा स्पेशल फोकसचा एरिया बरं का. इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता जरा जास्त दाट आहे, म्हणून अलर्टनेस अवेअरनेसची सर्वाधिक इथे आवश्यकता आहे. मग आता कसं करणार, होकारार्थी वाक्यातून ज्यावेळी आपण हू वापरून प्रश्नवाच्य वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य तयार करायचे असेल, तर पर्सन ऍट सब्जेक्ट म्हणजे डुअर ऑफ ऍक्शन जो आहेत ना, तो काढून टाकावा लागतो. म्हणजेच काय, क्रिया करणारा, कृती करणारा जो सब्जेक्ट आहे, आय, वी, यू, यू, ही, शी, नेम, नाउन, हे उत्तर आहे. म्हणून हा काढून टाकावा लागतो, त्याला रिप्लेस करावं लागतं हूने. बरोबर. म्हणजेच कसं होईल तयार बघा. मात्र जर वाक्यातून ज्यावेळी पर्सन ऍट सब्जेक्ट म्हणजे डुअर ऑफ ऍक्शन म्हणजेच कर्त्याच्या ठिकाणी येणारी व्यक्ती वा कृती करणारी व्यक्ती जर आपण काढून टाकली, बरोबर, काढून टाकली, तर त्याचा टू बी फॉर्म वापरताना आपल्या समोर एक मोठा प्रश्न उभा राहतो. कोणता? कारण कोणत्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा आहे, आता सब्जेक्टच निघून गेला. कारण सब्जेक्ट जो आहेत ना, त्याच्याप्रमाणेच टू बी फॉर्म वापरला जातो. वॉज येईल का वे येईल, तुम्ही सोपं आहे म्हणाल. तिथं आय, ही, शी, इट, नेम, नाउन असेल तर वॉज, वी, यू, यू, दे असेल तर वेअर. बरं, हॅव येईल का हॅज येईल, आय, वी, यू, यू, दे असेल तर हॅव, ही, शी, इट, नेम, नाउन असेल तर हॅज. बरं, शाल येईल का विल येईल, आय, वी असेल तर शाल, यू, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, दे असेल तर विलचा वापर होईल. पण आता गडबड अशी आहे, सब्जेक्ट नुसार तो टू बी फॉर्म ठरतो, पण हू वापरल्यामुळे सब्जेक्ट निघून गेलेला आहे. मग आता संकट, तुम्हाला सब्जेक्टच माहित नाही तर टू बी फॉर्मचा नियुक्ती कशी करणार. आता वाक्यात आपल्याला ही, शी, इट, नेम, नाउन प्रमाणेच सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं. म्हणजे काय, वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही अस्तित्वात, हूच आहे. मग त्या हूला काय करायचं, पक्क लक्षात ठेवायचं, थर्ड पर्सन सिंग्युलर सारखे ट्रीटमेंट, ही, शी, इट, नेम, नाउन सारखे ट्रीटमेंट करायचं. फक्त त्यातला टेन्स आणि सबटेन्स बदलता कामा नये, काळ आणि उपकाळ बदलता कामा नये. आता का बरं असं ही, शी, इट, नेम, नाउन सारखंच वापरायचं, थर्ड पर्सन सारखंच वापरायचं? कारण बघा, मी प्रश्न विचारतोय म्हणजे उत्तर मी नसेल हे नक्की. जर मीच केलं असेल तर मी कशाला विचारेल, कोण तुम्हाला शिकवतो इंग्लिश, तुम्हीच शिकवता, तुम्हीच प्रश्न विचारतात. मग तो नॉनसेन्स क्वेश्चन तयार होईल, सेन्सलेस क्वेश्चन तयार होईल. म्हणून आय आणि वी याचं उत्तर तर नाही येणार. बरं, समोरच्याला मी प्रश्न विचारतो म्हणजे मी गृहीत धरलेले तो मला कुठल्या तरी तिसऱ्या व्यक्तीचं नाव सांगेल, म्हणजे तो नसेलच. समोरच्याला प्रश्न विचारतो म्हणजे तू किंवा तुम्ही हेही नसेल, नक्की नो. म्हणून जर समोरच्याला मी प्रश्न विचारतो, फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन विचारत असेल, तर तो स्वाभाविकपणे थर्ड पर्सन म्हणजे तिसराच व्यक्ती कोणीतरी असेल, हे अगदी आपण गृहीत धरलेलं असतं, ऍटलिस्ट सुरुवातीच्या काही संवादच्या वाक्यांमध्ये. मग ही, शी, इट, नेम, नाउन जे आहेत ना, म्हणून हूच्या वाक्यांमध्ये तृतीय पुरुषी एक वचनाला जे वापरलं जातं तेच, अगदी तेच हू साठी. म्हणजे तिथे महत्वाचा नियम काय, हू इज इक्वल टू ही, शी, इट, नेम. म्हणजे हू आला ना, तर तुम्हाला तर टू बी फॉर्म वापरायचा. कशाप्रमाणे, तिथे ही, शी, इट, नेम, नाउन आला असतं, तुम्ही काय केलं असतं, काळ आणि उपकाळ न बदलता जे काही ही, शी, इट, नेम, नाउनला लावलं लागतं तेच तुम्हाला हू साठी सुद्धा वापरायचं आहे. बरं, म्हणजे हू इज टॉकिंग ऑल ट्रीटमेंट ऑफ थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी, इट, नेम, नाउन. वॉज वेअर मध्ये वॉजच करा, एमिजार मध्ये इजच करा हू साठी, शाल बी विल बी मध्ये विल बीच करा. त्याच्यानंतर हॅड, हॅड कॉमन राहील, हॅज मात्र वापरायचा आहे, हॅव नाही वापरायचा आहे. विल हॅव वापरायचा आहे, फक्त वर्बचा चौथा फॉर्म डायरेक्ट वापरायचा आहे, वर्बचा दुसरा फॉर्म वापरायचा आहे. फ्युचर मध्ये जे आहेत ना, विल वापरायचा विवन करून, वॉजच वापरायचा आहे, बरोबर, इजच वापरायचा आहे, विल बीच वापरायचा आहे, हॅडच वापरायचा आहे, हॅजच वापरायचा, विल हॅव वापरायचा, हॅड बीन वापरायचा, हॅज बीन. का बरं, कारण ही, शी, इट, नेम, नाउन साठी जे काही वापरला तर त्याच हिशोबाने हा टेबल तुम्हाला दिसतोय. मग आय, वी, यू, यू, दे नाही, तर ही वॉज, ही इज, ही विल बी, ही हॅड, ही हॅज, ही विल हॅव, ही वेंट, ही गोज, ही विल गो, he was going, he is going, he will be going, he had gone, he has gone, he will have gone, he had been going, he has been going, he will have been going, ह्या पद्धतीने. मग आता स्वाभाविकपणे इथे ही शीट, म्हणून इन द व्हेरी सिम्पल लँग्वेज
हु इज इक्वल टू ही शी इट नेम नाउन. हु इज इक्वल टू ही शी इट नेम नाउन. हुला जर ट्रीटमेंट येईल, काय येईल ट्रीटमेंट? जी ही शी इट नेम नाउनला येईल तीच वापरावी लागते, तीच वापरली जाईल. हे पक्क नक्की ठरलेलं आहे. बरं, मग इथे बघा बरं, वी वर वेटिंग फॉर राधा. आम्ही राधासाठी वाट पाहत होतो. बरं, आपल्याला काय करायचं आता? सब्जेक्ट जो आहे ना तो आपल्याला टार्गेट करायचा. जर हु वापरायचं तर हु वॉज वेटिंग फॉर राधा असं वाक्य करायचं. हो, पण टू बी फॉर्म वेअर आहे ना, वॉज का बरं केलं? हा, हेच लक्षात घ्यायचं इथे आपल्याला की वेअर हे कशासाठी वापरलं जातं? वी, यू आणि दे साठी वापरला जातं. वाज कशासाठी वापरतात? वाज वापरला तर ही शी इट नेम नाउन साठी वापरला जातो. हो, बरोबर, मान्य आहे की वेअर कुठे, वाज कुठे हे आम्हाला माहिती आहे. आणि आत्ताच नियम नाही पाहिला का? हु इज इक्वल टू ही शी इट नेम नाउन. मग हु वापरलाय म्हटल्यानंतर ही शी इट नेम नाउनला काय वेअर वापरतो का आपण? नाही, वॉज वापरतो. म्हणून आपण इथे हु टाईप म्हणजे डब्ल्यू टाईप मध्ये तिथे वॉजचाच वापर करणार किंवा केला जाणार. अजून उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल. यू स्टे इन न्यूयॉर्क सिटी. तू न्यूयॉर्क शहरात राहतो, बरोबर. आणि इथं हु हु स्टेज इन न्यूयॉर्क सिटी. हु स्टेज इन न्यूयॉर्क सिटी. स्वाभाविकपणे आता इथे काय झालं? वर्बचा पहिला फॉर्म वापरला जातो. बेसिक फॉर्म म्हणजे कोणासाठी? आय साठी, वी साठी, यू साठी आणि दे साठी. मात्र वर्बचा दुसरा फॉर्म कुणासाठी वापरला? तो यस, यस, आय एस फॉर्म हा वापरला तो ही, शी, इट आणि नेम नाउन साठी. बरं, आताच आपण पाहिलं हु इज इक्वल टू ही शी इट नेम नाउन म्हणजे ही शी इट नेम नाउन सारखीच ट्रीटमेंट हुला सुद्धा दिली जाते. म्हणजे हु ला ट्रीटमेंट कोणती द्यायची? तर ही शी इट नेम नाउनला. अफर्मेटिव्ह मध्ये वर्बचा पहिला फॉर्म जो आहे ना तो बेसिक फॉर्म आहे. आणि मग डब्ल्यू एच टाईप साठी मात्र वर्बचा दुसरा फॉर्म वापरायचा. कारण हु साठी तुम्हाला काय वापरायचं आहे? ही शी इट नेम नाउनला जे वापरतात तेच वापरायचं. अजून एक वाक्य पाहूया समजून घेण्यासाठी. आय एम टॉकिंग ऑन फोन विथ नेहा. आता इथे आय सब्जेक्ट काढून टाका आणि हु वापरा. हु एम टॉकिंग नाही हो. हु इज इक्वल टू ही शीट नेम नाउन. ही शीट नेम नाउनला आर वापरला का इज? नाही, इज वापरणार. मग हुला सुद्धा इजच. हु इज टॉकिंग ऑन फोन विथ नेहा. मग इथे एम वापरला जातो फक्त आय साठी. आर वापरला तो वी, यू आणि दे साठी. मात्र इज वापरला जातो ही, शी, इट, नेम नाउन साठी. मग इजच का हु साठी? कारण हु इज इक्वल टू ही, शी, इट, नेम नाउन. मग स्वाभाविकपणे इथे बेसिक फॉर्म तिथे जर पाहिला गेला अफर्मेटिव्ह मध्ये एम किंवा आर आला तर मात्र डब्ल्यू एच मध्ये विशेष करून हुच्या बाबतीत हु टाईप मध्ये इजचाच वापर होणार. म्हणून मग ही शेट नेम नाउनला इज तर हुला सुद्धा इजच. बरं, यू आर सिंगिंग फॉर युअर पीएम. मग हु इज सिंगिंग फॉर युअर पीएम. आता बघा आर आलं इथे. आरचं इज कसं झालं? सब्जेक्ट आपण काढून टाकला, हु समजलं. कारण यू सब्जेक्ट जे आहेत ना ते उत्तर म्हणून आलंय. एमचा वापर केला तो आय साठी, आरचा वापर केला तो वी, यू आणि दे साठी. मात्र हीचा वापर केला जातो ही, शी, इट, नेम आणि नाउन साठी. बरं, मग हु इज इक्वल टू ही, शी, इट, नेम, नाउन. सो इन अफर्मेटिव्ह एम आणि आर इज हु इज वापरला तो. म्हणून ही शेट नेम नाउनला इज येईल तर हु साठी सुद्धा इजच. दे हॅव वोन दॅट मॅच किंवा दे हॅव वोन द मॅच. आता हॅव आलं पण हु ला रिप्लेस केलं तर हुला ही शीट नेम नाउन सारखं ट्रीटमेंट. मग ही शीट नेम नाउनला हॅव वापरणार का? नाही हो, हॅज वापरणार. मग हुला पण हॅज का बरं? हु इज इक्वल टू ही शीट नेम नाउन हॅव वापरला तो आय, वी, यू आणि दे साठी. मात्र ह्याचा वापर केला जातो फक्त आणि फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर साठी म्हणजेच ही, शी, इट, नेम नाउन. हु इज इक्वल टू ही, शी, इट, नेम नाउन. म्हणून ही शीट नेम नाउनला हॅज वापरला असतं म्हणून हुला सुद्धा हॅजचाच वापर होईल. अफर्मेटिव्हच्या वाक्यात हॅव आलं तर मात्र डब्ल्यू एच मध्ये हु सारख्या टाईप मध्ये हु टाईप डब्ल्यू एच टाईप मध्ये हॅजचा वापर होणार किंवा केला जाणार. बरं, यू हॅव बीन स्लीपिंग फ्रॉम 4 PM. You have been sleeping from 4 PM. Who has been sleeping from 4 PM? Who has been sleeping from 4 AM? Has been का बरं आलं? Have been चा वापर केला जातो आय, वी, यू आणि दे साठी. त्याचप्रमाणे हॅज बीन चा वापर केला जातो इथे ही, शी, इट, नेम, नाउन साठी. मग आता हु इज इक्वल टू ही शी इट नेम नाउन ना. मग ही शी इट नेम नाउनला हॅज बीन ना तर हुला सुद्धा
हॅज बीनच वापरलेलं आहे. मग अफर्मेटिव्हच्या मागच्यात हॅव बीन आलं तरी हूच्या बाबतीत तुम्हाला हॅज बीनच वापरायचं. हू इज इक्वल टू ही, शी, इट, नेम, नाउन. हे पक्क लक्षात ठेवायचं. बरं, आय शॅल राईट आर्टिकल इन न्यूजपेपर. आय शॅल राईट आर्टिकल इन न्यूजपेपर. हू विल राईट आर्टिकल इन न्यूजपेपर. मग आता या ठिकाणी कसं केलं, शॅलचा वापर केला तो आय आणि वी साठी, मात्र विलचा वापर केला जातो यू, ही, शी, इट, नेम, नाउन. ही, शी, इट, नेम, नाउन साठी केला जातो का? मग हू साठी सुद्धा शाल नाही तर विल वापरणार, कारण हू इज इक्वल टू ही, शी, इट, नेम, नाउन. म्हणून अफर्मेटिव्हच्या वाक्यात जरी शालचा वापर झाला तरी मात्र येस नो टाईपचं वाक्य WH मध्ये कन्वर्ट करत असताना हू वापरत असो तर हू ला सुद्धा विल येईल, कारण हू इज इक्वल टू ही, शी, इट, नेम, नाउन. ही, शी, इट, नेम, नाउन विल, म्हणून हू ला सुद्धा विलच. म्हणून हू इज नॉट अफ्रेड ऑफ डेंजर झोन. थोडा ट्विस्ट झाला बरं का. काय, डेंजर झोनला तो घाबरत नाही म्हणतोय हू. का बरं घाबरत नाहीये? नो ऍडिशनल डू डज. म्हणजे हूच जर वाक्य तयार करत असेल तर आतापर्यंत आपण WH चा जो सगळ्याचा सगळा इतिहास पाहिला तो डेंजर झोन मध्ये डीड डू डज करण्यात केला होता. पण हू हा एकमेव असा आहे, असा एकमेव आहे, एकमात्र हूचा WH चा वर्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डीड डू डज वापरण्याची आवश्यकता पडत नाही, त्याची वापरण्याची गरज पडत नाही. म्हणजे कसं बघा, सोपं करून सांगतो, सोपं, अगदी सोपं. लक्ष द्या. हू इज नॉट अफ्रेड ऑफ डेंजर झोन. डेंजर झोन असतो. नो ऍडिशनल डीड डू डज नीडेड. का बरं नाही हो डीड डू डज? नुसतं नाही म्हणून नाही चालणार, आम्हाला कारण सांगा, विश्लेषण सांगा, रॅशनल लॉजिक काहीतरी सांगा तरच आम्हाला. हो, सांगतो हा लॉजिक. आता असं इमॅजिन करा, एक तुमच्याकडे भांड आहे, मोठं भांड, आणि त्या भांड्यामध्ये जे आहेत ना एक डिवायडर आहे, एअर टाईट असलेलं अगदी. इकडची हवा तिकडे जाणार नाही, तिकडची हवा इकडे जाणार. भांड एकच पण डिवायडर बसवलेले मध्ये त्यांना, बरोबर. ह्या डिवायडरच्या एका बाजूला तुम्ही टाकलं पाणी, गच्च भरलं ते पाणी, आणि दुसऱ्या बाजूला, त्याच भांड्याच्या दुसऱ्या बाजूला जे एअरटाईट आहे तिथे टाकलं मिल्क, म्हणजे दूध. मध्ये डिवायडर आहे. ओके, तुम्हाला सर काय सांगताय? हो हो, ऐका ना पहिले, म्हणजे तुम्हाला समजा. आता इथे मिल्क काय आहे तुमचं? हे आहे टू बी फॉर्म, म्हणजे डी डू डज डी. आणि वॉटर काय आहे? तर वॉटर त्या डेंजर झोन मध्ये वापरणार इंडिकेशन, म्हणजे हॅव, हॅज, हॅड किंवा V1, V2, V4. आणि डिव्हायडर काय आहे? सब्जेक्ट आहे. आय, वी, यू, ही, शी, इट, नेम, नाउन, दे. म्हणजे ब्रह्मा विष्णुमय डेंजर झोन नंतर आपण जे बाहेरचं इन्व्हाइट करतो ना एजंट, डी डू डज, ते मिल्क आहे. म्हणजे इन हाऊस आपल्याला डेंजर झोन ओळखायला मदत करतात की सब्जेक्ट नंतर डायरेक्ट V1, V2, V4 येतं, की ते वॉटर आहे. किंवा सब्जेक्ट नंतर तुम्हाला हॅव, हॅज, हॅड येतं पण वर्ब नाही, ते हॅड, हॅव, हॅज. किंवा वाक्यात, मूळ वाक्यात, डेंजर झोनच्या मूळ अफर्मेटिव्ह वाक्यात जे हॅड, हॅव, हॅज आलंय किंवा V1, V4 आणि V2 आलेले हे पाणी आहे. आणि एक्सटर्नल एजंट, एजंट झोनचं कन्व्हर्जन निगेटिव्ह यस नो टाईप WH करायचं असेल तर डीड डू डजचा वापर करावा लागतो. आणि मध्ये सब्जेक्ट येतो या दोघांच्या मध्ये. डीड आय हॅव, डू यू गो, डज शी गो, बरोबर. किंवा डिड दे गो, डू यू गो, डू यू हॅव, डज ही हॅव, डिड दे हॅव, या पद्धतीने. मग आता इथे जे आहेत ना, हा सब्जेक्ट तुमचा डिवायडर आहे बरं का, कारण तो टू बी फॉर्म आणि त्या टू बी आणि वर्बचा मूळ रूपामध्ये येतो. आता आपण काय केलं बघा, या पाण्याला त्या भांड्यात ठेवलेले आणि दुधाला पण भांड्यात ठेवलेले, आणि डिव्हायडर आहे बरं का मध्ये. त्याच्यामुळे पाणी तुम्हाला स्पष्टपणे निळशार दिसते आणि दुधाळ पांढरं मिल्क म्हणजे दूध दिसते. आता हा डिवायडर आपण काय केला, काढून टाकला, मिक्स झाला आता ते, बरोबर. मिल्क अँड वॉटर विल गेट मिक्स्ड. आता मिक्स्ड झाल्यामुळे काय होईल तिथे, लक्षात घ्या. इथे डी डू डज हे मिल्क, हॅव किंवा V1 हे पाणी, आणि डिवायडर काय होतं, आय, वी, यू, दे. पण हूच्या वाक्यामध्ये हा डिवायडर निघून जातो की, कारण तो उत्तरामध्ये असतो ना. ओके, उत्तरामध्ये असतो म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे तो निघून गेला. अब क्या होगा, बघा काय होणार. इथे डीड आणि हॅव आलेले आहे ना, मग सब्जेक्ट निघून गेला. मग डीड आणि हॅवचं रूपांतर सरळ सरळ कशामध्ये झालं, तर हॅड मध्ये. बरं, सब्जेक्ट
मध्ये आहे डिवायडर, डू आणि हॅव आहे. बरं, याच्यामध्ये सब्जेक्ट निघून गेला कारण हूच्या याच्यामध्ये सब्जेक्ट वापरलाच नाही. डू आणि हॅव आलं ना, त्याचं सरळ सरळ करून टाकायचं हॅव. त्याच पद्धतीने जर समजा डज आणि हॅव आलं तर त्या केसमध्ये तुम्हाला सब्जेक्ट निघून गेला, डज आणि हॅव आलं ना, त्याचं सरळ सरळ करायचं हॅज. म्हणजे पोझिशनच्या वाक्यामध्ये ज्यावेळेस हो आलं ना, डेंजर झोन काढून टाकायचा आणि त्याच्या डेंजर झोन गेला म्हटल्यानंतर डे टू डज निघून गेलं. आता सरळ सरळ हॅड हॅव हॅज करायचं. मग तिथे तुम्हाला हे फक्त लक्षात ठेवायचंय, हू साठी ही शीट नेम नाउन ना त्याच अर्थाने वापर. डेंजर वापरायचं नाही, डायरेक्ट व्हर्ब वापरा किंवा डायरेक्ट टू बी फॉर्म वापरा. पोझिशनच्या बाबतीत टू बी फॉर्म वापरा. त्याचप्रमाणे सिम्पलच्या बाबतीतही तुम्हाला तसं डीड आणि व्ही वन येतो ना, डीड यू गो, मग हू वेंट डायरेक्ट येईल. डीड आणि व्ही वनचा तिथे सरळ सरळ व्ही फोरचा बाबतीत रूपांतर होईल. त्याचप्रमाणे डू आणि व्ही वन आहेत ना, डू यू गो टू कॉलेज, मग हू गो टू कॉलेज नाही, हू गोज टू कॉलेज. म्हणजे डू आणि व्ही वनच्या बाबतीत व्ही वन वापरला जाईल. आणि सब्जेक्ट जर तिथूनही निघून गेला डज आणि व्ही वनचं, तर स्वाभाविकपणे दूध आणि पाणी एकत्र झालं की ते एकाच रंगाचं एक जी होऊन जातं, त्यांना वेगळंपणे येतच नाही, म्हणून व्ही टू. बरोबर. मग आता जरा सोपं करून सांगतो. आय हॅव ऍडव्हान्स इंग्लिश डिक्शनरी. आता हॅव आले, बरोबर. हू हॅज ऍडव्हान्स इंग्लिश डिक्शनरी. ऍक्च्युली पाहिलं तर हे डेंजर झोनचं वाक्य होतं. हॅवच्या नंतर ऍडव्हान्स इंग्लिश डिक्शनरी आली, पण डेंजर झोन वापरलंच जात नाही ना हू मध्ये. मग का वापरलं ते, मग काय केलं, हू हॅव घ्यायला पाहिजे. नाही हो, हू इज इक्वल टू ही शेट नेम नाव ना, मग इथे हू ॲज येईल. म्हणून इथे डू आय हॅव ऍडव्हान्स इंग्लिश डिक्शनरी, यस नो टाईप झालं. हू डू हॅव ऍडव्हान्स इंग्लिश, हू डू हॅव, डू हॅव एकत्र नाही येणार ना, वेगवेगळं, म्हणून तिथे हू हॅव. पण हॅव तर चालत नाही, हू इज इक्वल टू ही शेट नेम नाऊन आहे. म्हणून इथे काय लक्षात घ्यायचं आहे की हू साठी तुम्हाला हॅज वापरावं लागेल, कारण हॅव वापरलं तर आय व्ही यू यू दे साठी, आणि हॅज वापरलं तर ही शेट नेम नाऊन साठी. म्हणून हू हॅज ऍडव्हान्स इंग्लिश डिक्शनरी. बघा, याचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे नंतर शांत डोक्याने परत तुम्हाला स्टडी करते. सगळं एक्सप्लेनेशन केलंय स्टेप बाय स्टेप, एक एक करू. बरं, पुढे पाहिलं तर राज हॅज स्पोर्ट बाईक. राज हॅज स्पोर्ट बाईक. हा, इथे हू हॅज स्पोर्ट बाईक. इथे प्रश्न उभा राहिला जे आहेत ना, डेंजर झोन होतं खरं ऍक्च्युली हे. मग यायला काय होतं, डज राज हॅव स्पोर्ट बाईक, हू डज हॅव स्पोर्ट बाईक, हू हॅज स्पोर्ट बाईक. हो, हू इज इक्वल टू ही शीट नेम नाऊन आहे. हो, मग ही शीट नेम नाऊनला हॅज आलं असतं, तर म्हणून तो हू साठी सुद्धा तुम्ही काय वापरणार, हॅजच वापरणार. म्हणून हू हॅज स्पोर्ट बाईक हे अगदी बरोबर आहे. हू हॅज स्पोर्ट बाईक. याचाही स्क्रीनशॉट काढून घेता येईल, म्हणजे याचंही तुम्हाला 2-3 उदाहरण असतील तर हे छोटे छोटे नियम त्या हूच्या बाबतीत खूप महत्वपूर्ण ठरतील बरं. बरं, त्याच्यानंतर शी हॅड गुड कम्युनिकेशन स्किल. शी हॅड, हॅड आहे, हॅडच्या नंतर गुड वर्ब नाही म्हणजे डेंजर झोन नक्की. मग हू हॅड गुड कम्युनिकेशन, का बरं, डीड नाही, डेंजर झोन येतच नाही कारण सब्जेक्टच नाही दोघांच्या मध्ये, म्हणून तो पाणी आणि दूध मिक्स झालं तिथे. मग इथे डीड शी हॅव गुड कम्युनिकेशन स्किल मान्य आहे, पण इथे हूच्या बाबतीत त्यात काय होतं, शी निघून जाईल. हू डीड हॅव गुड कम्युनिकेशन स्किल नाही चालणार. हू हॅड गुड कम्युनिकेशन स्किल, का बरं, कारण हू इज इक्वल टू ही शी इट नेम नाउनचा वापर होताना दिसतोय, म्हणून हॅड आय व्ही यू यू आणि दे, मात्र ही शी इट नेम नाउन. आता सगळ्यांसाठीच हॅड येतं म्हणून तिथे टेन्शन घेतात, जसं सबका मालिकेत हू हॅड गुड कम्युनिकेशन स्किल ह्या पद्धतीने. दे स्पीक गुजराती लँग्वेज. मग हू स्पीक्स, अरे स्पीक्स कसं काय आलं, डेंजर झोन आहे ना, हा डेंजर झोन हू मध्ये असतं ना. मग काय करायचं वाक्यामध्ये, डज दे स्पीक गुजराती लँग्वेज, डज दे स्पीक नाही, हू डज स्पीक गुजराती लँग्वेज नाही, हू स्पीक गुजराती लँग्वेज नाही येणार. हू इज इक्वल टू ही शीट नेम नाऊन आहे ना, मग ही असलं असतं तर स्पीक आलं असतं का स्पीक्स आलं असतं, नाही हो, ही शीट नेम नाऊनला स्पीक्स आलं असतं. म्हणून मग इथे हू साठी सुद्धा स्पीक्सच वापरलं जाईल, हे पक्क डोक्यात लक्षात घ्या. सो हू स्पीक्स गुजराती लँग्वेज, कोण गुजराती भाषा बोलतं, याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे कन्फ्युजनला काही स्कोप राहणार नाही. बरं, त्याच्यानंतर महिमा डान्सेस ऑन इंडियन म्युझिक. डान्सेस ऑलरेडी जे आहेत ना, ही शीट नेम नाऊन, नेम आलेलं आहे, काळजी करण्याचं कारण नाही, फक्त हू वापरा. हू डान्सेस ऑन इंडियन म्युझिक, मग स्वाभाविकपणे डज महिमा डान्स ऑन इंडियन म्युझिक, येस नो टाईप मान्य आहे. पण हू डज डान्स नाही, हू डज डान्स नाही, त्याच्यामध्ये सब्जेक्ट आहे का, सब्जेक्ट नाही ना, डिवायडर तिकून गेलं, दूध पाणी एकत्र झालं, म्हणून जे आहेत ना डज डान्सच्या ऐवजी
dances. Who dances on Indian music? Who is equal to he, she, it, name, noun. व्हर्बचा पहिला फॉर्म वापरला तो आय, वी, यू दे साठी. मात्र व्हर्बचा दुसरा फॉर्म यस यस फॉर्म फक्त थर्ड पर्सन सिंगलर म्हणजे ही, शी, इट, नेम, नाउन साठी. म्हणून हु इज इक्वल टू ही, शी, इट, नेम, नाउन आणि ही, शी, इट, नेम, नाउन डान्सेस. तर हुला सुद्धा डान्सेसच. हु डान्सेस ऑन इंडियन म्युझिक. याचाही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला त्रास राहणार. बरोबर. ओके. त्याच्यानंतर हु ही सॉ मूवी इन मल्टिप्लेक्स. हु सॉ मूवी इन मल्टिप्लेक्स. कोणी मल्टिप्लेक्स मध्ये चित्रपट पाहिला. आता पास्ट मध्ये तर डेंजर झोन आहे, पण डेंजर झोनचं देत नाही हुला काही अप्लिकेशन किंवा एक्झिक्युशन होत नाही. डिड ही सी मूवी इन मल्टिप्लेक्स. हु डिड सी मूवी इन मल्टिप्लेक्स. हु सॉ मूवी इन मल्टिप्लेक्स. हा सॉ. हो अगदीच. हु इज इक्वल टू ही, शी, इट, नेम, नाउन. वर्बचा चौथा फॉर्म अगदी सगळ्याच सब्जेक्टला वापरला तो म्हणजे आय, वी, यू त्याच्यात काही भेदभाव नाहीये. स्पेशल ट्रीटमेंट, नॉर्मल ट्रीटमेंट, V1 V2 हॅव, हॅज हे तर प्रेझेंट मध्ये भेदभाव आहे. पास्ट मध्ये सब कमाल सगळ्यांना सारखं. हु सॉ मूवी इन मल्टिप्लेक्स. येस आता आलं. बरोबर. याचाही स्क्रीनशॉट काढून घेतलं तरी चालेल. हे जे 7, 8, 10 जे आहेत ना घेतलं तर तुम्हाला ते अगदी सोपं जमेल बरं का. म्हणजे शांत डोक्याने परत काही प्रश्न असतील तर तो स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही मला व्हॉट्सअपवर पण शंका विचारू शकाल. आता ओनली फॉर द पोझिशन. पोझिशन साठीच फक्त पोझिशन साठी. हु कॅन बी यूज टू नो. हु कॅन बी यूज टू नो द पर्सन ऍट सब्जेक्ट अँड पर्सन ऍट ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सारखेच असायचे. सब्जेक्ट इज इन्फॉर्मेशन अबाउट ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इज द इन्फॉर्मेशन ऑफ सब्जेक्ट अँड सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट आर अनडिवायडेड हिअर. कसं काय बघा. पोझिशनचे वाक्य काय तुमच्याबद्दल. आय एम टीचर. टीचर इज आय. चालेल. मी आणि शिक्षक वेगळा नाही तिथं माझ्याबद्दलचीच माहिती सांगितलेली आहे. जसं आय हॅव अ कार. कार आणि मी वेगळा आहे. आय टीचेस यू. मी आणि तुम्ही वेगळा आहे. पण आय एम टीचर इथे आय आणि ऑब्जेक्ट दोन्ही सारखाच आहे. म्हणून इथे सब्जेक्टला सुद्धा रिप्लेस करून फक्त पोझिशन साठीचा पुन्हा एकदा सांगतो. पास्ट पोझिशन, प्रेझेंट पोझिशन, फ्युचर पोझिशन. इथे ऑब्जेक्टला टार्गेट करून सुद्धा हु वापरता येतं आणि सब्जेक्टला टार्गेट करून सुद्धा हु वापरता येतं. इतर ठिकाणी कसं होतं क्रिया येते ना. क्रिया येते म्हटल्यानंतर सब्जेक्ट वेगळा असतो आणि ऑब्जेक्ट वेगळा असतो. ड्युअलिटी येते त्याच्यामध्ये. पण इथे नॉन ड्युअलिटी येते. कसं काय बघा लक्षात घ्या. ही इज राम. तो राम आहे. आता ही इथे सब्जेक्ट आहे आणि राम इथे ऑब्जेक्ट आहे. हो. पण सब्जेक्ट ऑब्जेक्ट इथं वेगळा नाही. त्या हीच नाव सांगितलं. राम इज ही आणि ही इज राम. मग हु दोघांनाही टार्गेट करतो पोझिशनच्या बाबतीत बरं का फक्त. म्हणजे कसं. हु इज राम. हु इज राम अँड हु इज ही. राम कोण आहे. तो राम आहे. तो कोण आहे तर राम आहे. म्हणजे इथे बारकाईने पाहिलं तर ही इज अ सब्जेक्ट इन सेंटेन्स अँड राम इज अ ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. बरं. पण ओनली इन अ पोझिशन. फक्त पोझिशन मध्ये हु कॅन बी यूज ॲज अ पर्सन ॲट सब्जेक्ट अँड सेम वे हु कॅन बी यूज फॉर द पर्सन ॲट ऑब्जेक्ट. तिथे पर्सन ॲट ऑब्जेक्ट साठी नेहमी हुम वापरतो. पण वर्ब असेल तर. वर्ब नसेल तर तिथे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट पोझिशनच्या बाबतीत सारखाच असतो. याचा स्क्रीनशॉट करून घ्या म्हणजे अडचण नाही. ओके. चलो आगे चलते. ही वॉज अ टीचर. शी वॉज अ टीचर. ती शिक्षिका होती. ती शिक्षिका होती. ती शिक्षिका होती. शिक्षिका ती होती. शी वॉज अ टीचर. टीचर वॉज शी. म्हणून हु वॉज टीचर. शी वॉज टीचर. हु वॉज शी. शी वॉज टीचर. हु वॉज टीचर. बरोबर. कोण शिक्षिका होती. ती शिक्षिका होती. ती कोण होती. शिक्षिका होती. म्हणजे त्याच्या ठिकाणी कसं ठेवायचं. शी इज अ सब्जेक्ट इन अ सेंटेन्स आणि टीचर इज अ ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स. मान्य. मग ओनली पोझिशन. पोझिशन मध्ये काय होतं. हु कॅन बी यूज फॉर द पर्सन ॲट सब्जेक्ट अँड हु सेम कॅन बी यूज फॉर द पर्सन ॲट ऑब्जेक्ट. पर्सन ॲट सब्जेक्ट साठी तो हु येणार हे नक्की आहे. ते सगळ्यांसाठी लागू. पण ऑब्जेक्ट साठी हु वापरला तो असं एकमात्र रिझन आहे. हु कॅन बी यूज फॉर द पर्सन ॲट ऑब्जेक्ट. बरोबर. आय शॅल बी अ डायरेक्टर. आय शॅल बी अ डायरेक्टर. मग या ठिकाणी पाहायला गेलं तर बघा हु विल बी डायरेक्टर. हु विल बी डायरेक्टर. हु शॅल आय बी. आता इथे शाल का बरं आला आणि इथे विल का बरं आला. जरा बारकाईने समजून घ्या का हा गोंधळ. कोण संचालक असेल
बी संचालक असेल. मी कोण असेल? संचालक असेल. आय इज अ सब्जेक्ट इन द सेंटेन्स. Director is object in a sentence and only in a position who can be used for the person at subject and who can be used for the person at object. आता मात्र इथे काय होतं माहिती का, की ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट ठेवतायत ना, सब्जेक्ट आय आहे बघा दुसऱ्या वाक्यामध्ये, हू शाल, आय आहे म्हणून शाल वापरला, पण आय तिथे निघून गेला सब्जेक्ट, म्हणून आपण काय केलं, हू इज इक्वल टू ही शीट नेम नाऊन नियम लावला आणि म्हणून तिथे विल. म्हणून पहिल्या सब्जेक्ट गायब करून जर केला तर विल बी घ्यावा लागेल, पण सब्जेक्ट असते ठेवून ऑब्जेक्टला टार्गेट केलं तर मात्र शाल घ्यावा लागेल, कारण सब्जेक्ट आय आहे. बरं, यू आर अ बॉय, यू आर अ बॉय, तो मुलगा आहे. बरं, हू इज अ बॉय, हू इज अ बॉय अँड हू आर यू. आता इथे सब्जेक्ट नुसार तुम्हाला वापरावं लागतं. हू इज इक्वल टू ही शीट नेम म्हणून इज घ्यावा लागला, पण इथे यू आहे स्पष्टपणे तिथे आर घेतला. कोण मुलगा आहे? तू मुलगा आहे. तू कोण आहे? मुलगा आहे. म्हणजेच इथे यू इज सब्जेक्ट इन द सेंटेन्स अँड बॉय इज द ऑब्जेक्ट इन अ सेंटेन्स, बट ओनली अँड ओनली इन अ पोझिशन. पोझिशन मध्येच फक्त. हू कॅन बी यूज फॉर द पर्सन ऍट सब्जेक्ट अँड हू कॅन बी यूज फॉर द पर्सन ऍट ऑब्जेक्ट. बरोबर. घ्या. मग आता ऍक्च्युअली वाक्यांकडे वळूया बरं का, शांतपणे. पुस्तक लागेल इथे 38 नंबरचं पेज, जे आपण पूर्वी बाजूला ठेवलं होतं. ही इज अ इंडियन आयडॉल ऑफ 2018. ही इज अ इंडियन आयडॉल ऑफ 2018. वाक्यामध्ये टू बी फॉर्मला शोधा. ओके, टू बी फॉर्म आहे इज. आता हो ना प्रकारच्या प्रश्नार्थक वाक्य करताना इज हा सब्जेक्टच्या अगोदर घ्या. कॅपिटल लेटर स्मॉल लेटर मध्ये फरक होईलच. ही इज इंडियन आयडॉल ऑफ 2018. इज ही इंडियन आयडॉल ऑफ 2018. इज ही इंडियन आयडॉल ऑफ 2018. कॅपिटल स्मॉल आणि क्वेश्चन मार्क तयार झाला. मराठीमध्ये करून घ्या बरं. मग कसं येईल? प्रेझेंट पोझिशनचं वाक्य आहे, आहोत, आहात, आहेत. तो एक 2018चा आयडॉल आहे. इज ही इंडियन आयडॉल ऑफ 2018. तो 2018चा इंडियन आयडॉल आहे का? मग इथे ही इज इंडियन आयडॉल ऑफ 2018. आता हे वाक्य यासो टाईप मध्ये करता आलं, पण हेच वाक्य डब्ल्यू एच मध्ये करण्यासाठी सुरुवातीला डब्ल्यू एच वर टाका. डब्ल्यू एच वर टाकला म्हणजे सब्जेक्ट काढून टाका आणि हू लावा. हू लावा म्हटल्यानंतर हू मध्ये चेंजेस होऊन येत नाही आणि इथे कॅपिटल लेटर स्मॉल लेटरचा बदल करतात. हू इज ही, हू इज ही, तो कोण आहे. आता काय केलं, इंडियन आयडलला जर त्यातनं अंडरलाईन असली असती तर, पण आता इथे जर इंडियन आयडलच्या ऐवजी जर सब्जेक्टला अंडरलाईन असते तर वेगळं येईल. जसं ही इज इंडियन आयडॉल ऑफ 2018. इज ही इंडियन आयडॉल ऑफ 2018. इज ही, हू इज ही, तो कोण आहे. बरोबर. आता इज ही, आता हिला अंडरलाईन आहे बरं का, यस नो टाईप केलेला आहे. इज ही इंडियन आयडॉल ऑफ 2018. आता हे वाक्य यस नो टाईप मध्ये करता आलं. हे वाक्य डब्ल्यू एच टाईप मध्ये करण्यासाठी, बदलण्यासाठी सुरुवातीला फक्त डब्ल्यू एच वर्ड टाकायचं आहे. म्हणजेच म्हणजेच आम्ही हू ने सुरुवात होईल. बरोबर. वाक्य जे आहेत ना, हू ने सुरुवात करावं लागेल. त्या वाक्यातून कर्तावाचक शब्द म्हणजे ही काढून टाकला जाईल. बरं, टाकला काढून. मग आता सरळ सरळ काय येईल? हू इज इंडियन आयडॉल ऑफ 2018. हू इज इंडियन आयडॉल ऑफ 2018. 2018चा इंडियन आयडॉल कोण होता. मग इथे कोण आहे. ही इज इंडियन आयडॉल ऑफ 2018. इज ही इंडियन आयडॉल ऑफ 2018. इज इंडियन आयडॉल ऑफ 2018. हू इज इंडियन आयडॉल ऑफ 2018. फक्त पोझिशनच्या बाबतीत सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टला हू वापरला तर, बाकी कुठेच नाही. पोझिशनच्या बाबतीत असेल, मग ते पास्ट पोझिशन असेल, प्रेझेंट पोझिशन असेल किंवा फ्युचर पोझिशन असेल. त्याच्यासाठी यू वर सिटीजन ऑफ युएसए. व यू सिटीजन ऑफ युएसए क्वेश्चन मार्क. तुम्ही अमेरिकेचे नागरिक होतात का. मग इथे यू वर सिटीजन ऑफ युएसए. मग इथे हू व यू, हू व यू, कारण सिटीजन ऑफ युएसए अंडरलाईन आहे इथे. बरं, तुम्ही कोण होतात. मग यू वर सिटीजन ऑफ युएसए. व यू सिटीजन ऑफ युएसए. व यू, हू व यू, तुम्ही कोण होतात. त्याचप्रमाणे आता टार्गेट अंडरलाईन केलेली यूला, यूला आपल्याला उत्तर म्हणून अपेक्षित असेल. यू वर द सिटीजन ऑफ युएसए. मग इथे काय करावं लागेल बघा. स्वाभाविकपणे यस नो टाईपचं वाक्य तर झालेलं आहे. मग यू काढून टाका आणि हू वापरायचं. हू इज इक्वल टू ही शीट नेम नाउन म्हणून हू वॉज सिटीजन ऑफ युएसए. पण सिटीजन्स असं वापरलं तर हू, तू युएसएचा नागरिक होतं. कोण युएसएचं नागरिक होतं.
You were citizen of USA. Were you citizen of USA? Was citizen of USA? Who was citizen of USA? They will be NRI after green card. They will be NRI after green card. वाक्यामध्ये टू बी फॉर्मचा शोध घ्या. टू बी फॉर्म जो आहे विल बी आहे, मान्य आहे. मग सरळ सरळ विल ची जागा सुरुवातीला घ्या. विल दे बी NRI आफ्टर ग्रीन कार्ड? ते ग्रीन कार्ड नंतर NRI असतील का? बरोबर, ते ग्रीन कार्ड नंतर NRI असतील का? नॉन रेसिडेन्शियल इंडियन, अनिवासी भारतीय असतील का, असं त्याला म्हणता येईल. आता आपल्याला जर NRI ला अंडरलाईन केलेलं असेल तर स्वाभाविकपणे हु विल दे बी आफ्टर ग्रीन कार्ड? हु विल दे बी आफ्टर ग्रीन कार्ड? ग्रीन कार्ड नंतर ते कोण असतील? या पद्धतीने त्याचा वापर होताना दिसेल किंवा केला जाताना आढळेल. ओके, येत आहे लक्षात? मग इथे बघा, देअर दे विल बी NRI आफ्टर ग्रीन कार्ड. They will be NRI after green card. Will they be NRI after green card? Who will they be after green card? ते ग्रीन कार्ड नंतर कोण असतील? ओके, मग इथे पुढे केलं. Will they be NRI after green card? Will they be NRI after green card? मग इथे जर पाहायला गेलं तर तुम्हाला who will be NRI after green card? Who will be NRI after green card? ह्या पद्धतीने तुम्हाला वापर केलेला गेल्याचा चित्र दिसतं किंवा पाहायला मिळतं. They will be NRI after green card. They will be NRI after green card. Who will they be? Who will they be NRI after green card? Will they be? नाही. Who will be NRI after green card? D नंबरचं वाक्य पहा. She has big book set of स्वामी दयानंदा thought. मग इथे yes no टाइप करा. Does she have big book set of स्वामी दयानंदा thought? मग इथे she has big book set of स्वामी दयानंदा thought. तिच्याकडे स्वामी दयानंदांच्या विचारांचा पुस्तकांचा मोठा संच आहे. त्या पद्धतीने तुम्हाला वापर करता यायला पाहिजे किंवा समजला पाहिजे. लक्षात येईल म्हणजे मग तुम्हाला तिथे गोंधळ होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे अडचण येणार नाही. इट विल बी इझिएस्ट थिंग फॉर यू टू अंडरस्टँड एव्हरीथिंग इन अ प्रॉपर सेन्स, इन अ व्हेरी अप्रोप्रिएट मॅनर. ओके, मग आता या ठिकाणी डज शी हॅव बिग बुक सेट ऑफ स्वामी दयानंदा's थॉट? मग हू हॅज बिग बुक ऑफ स्वामी दयानंदा's थॉट? कोणाकडे स्वामी दयानंदांच्या विचारांचा पुस्तकांचा संच असेल? इथे काही गडबड नाही. पोझिशन मध्ये फक्त सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोघांनाही होणे टार्गेट करतात. बाकी ठिकाणी तुम्हाला करताच येत नाही, फक्त सब्जेक्टलाच होणे टार्गेट करतात. शी हॅज बिग बुक सेट ऑफ द दयानंदा's थॉट. डज ही हॅव बिग बुक्स ऑफ? डज हॅव बिग बुक सेट ऑफ दयानंदा's थॉट. पण इथे डज आणि हॅव एकत्र येणं हॅज करावं लागेल. हू इज इक्वल टू ही शीट नेम नाउन. हू हॅज बिग सेट ऑफ स्वामी दयानंदा's थॉट, असा वापर होईल किंवा केला जाईल. बरं, सूरज हॅड डिजिटल प्रिंटिंग मशीन. हॅड डेंजर झोन आहे. मग डीड सूरज हॅव डिजिटल प्रिंटिंग मशीन? आता इथे सूरजकडे डिजिटल प्रिंटिंग मशीन होतं का? मग हू हॅड डायरेक्ट वापरलेलं, डीडचा वापर नाही कारण डेंजर झोन येतच नाही हू मध्ये. हू हॅड डिजिटल प्रिंटिंग मशीन? कोणाकडे डिजिटल प्रिंटिंग मशीन होतं? मग सूरज हॅड डिजिटल प्रिंटिंग मशीन. डीड सूरज हॅव डिजिटल प्रिंटिंग मशीन? डीड हॅव, ह्या पद्धतीने. Did Suraj have digital printing machine? Did have digital printing machine? Who had? कारण डेंजर झोन येत नाही हूच्या बाबतीत. बरं, शोभा विल हॅव कम्युनिकेशन स्किल बाय दिस कोर्स. शोभा काढून टाका आणि हूचा वापर करायचा आहे आणि यस नो टाईप करा सुरुवातीला. विल शोभा हॅव कम्युनिकेशन स्किल बाय दिस कोर्स?
शुभा विल हॅव कम्युनिकेशन स्किल बाय दिस कोर्स. इथे शुभाकडे या कोर्सद्वारे संभाषण कौशल्य असेल. विल शोभा हॅव कम्युनिकेशन स्किल बाय दिस कोर्स. शुभाकडे या कोर्सद्वारे संभाषण कौशल्य असेल का? विल शोभा हॅव कम्युनिकेशन स्किल बाय दिस कोर्स. हु विल हॅव कम्युनिकेशन स्किल बाय दिस कोर्स. कोणाकडे या कोर्सच्या संभाषण कौशल्य असेल? शोभा विल हॅव कम्युनिकेशन स्किल बाय दिस कोर्स. विल शोभा हॅव कम्युनिकेशन स्किल बाय दिस कोर्स. हु विल हॅव कम्युनिकेशन स्किल बाय दिस कोर्स. हु विल हॅव. लक्षात घ्या. जी नंबरचं वाक्य अमोल प्लेज रोल ऑफ शिवाजी महाराज. आता इथे काय करायचंय? डज अमोल प्ले द रोल ऑफ शिवाजी महाराज. अमोल शिवाजी महाराजांची भूमिका करतो का? चांगली करतो का? अमोल शिवाजी महाराजांची भूमिका खूप छान करतो का? मग डज अमोल प्ले द रोल ऑफ शिवाजी महाराज व्हेरी वेल. हु प्लेज द रोल ऑफ शिवाजी महाराज व्हेरी वेल. कोण शिवाजी महाराजांची भूमिका खूप छान करतो? Amol plays role of Shivaji Maharaj very well. Does Amol play the role of Shivaji Maharaj very well? Does play role Shivaji Maharaj very well? Who plays? कारण danger zone who मध्ये येत नाही. Who plays role of Shivaji Maharaj very well? He phoned them for legal discussion. He phoned them for legal discussion. आता इथे या ठिकाणी फोन म्हणजे पास्ट आला. सिंपल पास्ट मध्ये डेंजर झोन आहे मग डीडचा वापर करा. स्वाभाविक. डिड ही फोन देम फॉर लिगल डिस्कशन. डिड ही फोन देम फॉर डिस्कशन. ही फोन देम फॉर लिगल डिस्कशन. मग त्याने कायद्याच्या चर्चेसाठी त्यांना फोन केला होता का? डिड ही फोन देम फॉर द लिगल डिस्कशन. त्याने कायद्याच्या चर्चेसाठी त्यांना फोन केला होता का? डिड ही फोन देम फॉर लिगल डिस्कशन. ही काढून हु फोन देम. कारण डेंजर झोन येतच नाही. डायरेक्ट तिथे वर्बला ऍज इट इज. डेंजर झोन मध्ये डी टू डाचा वापरच नाही. मग जो काही वर्ब आहे तो सरळ सरळ जोडून टाका. हु इज इक्वल टू ही शीट नेम नॉन. ही शीट नेम नॉनला पण वर्बचा चौथा फॉर्म आला असता म्हणून हुला सुद्धा चौथा फॉर्म. कायद्याच्या चर्चेसाठी त्यांना कोणी कॉल केला? ही फोन देम फॉर लिगल डिस्कशन. Did he phone them for legal discussion? Did phone them for legal discussion? Who phoned them for legal discussion? बरं. रंजना ताई विल कुक डिनर फॉर अस टुडे. मग आता इथे साधं याच नो टाईपचं वाक्य करायचं असेल तर विलची जागा बदला की विल रंजना ताई कुक डिनर फॉर अस टुडे. रंजना ताई आपल्यासाठी आज स्वयंपाक करेल का? रात्रीचं जेवण बनवेल का? आज रंजना ताई आपल्यासाठी रात्रीचा स्वयंपाक करेल का? आणि मग हुचा उत्तर रंजना ताई कोण बनवेल आपल्यासाठी रात्रीचा स्वयंपाक? हु विल कुक डिनर फॉर अस टुडे. आज आपल्याला रात्रीचा स्वयंपाक कोण करेल? रंजना ताई विल कुक द डिनर फॉर अस टुडे. विल रंजना ताई कुक द डिनर फॉर अस टुडे. विल कुक डिनर फॉर अस टुडे. रंजना ताईने घेतलं कारण ते उत्तरात येईल म्हणून हु वापरलं. हु विल कुक डिनर फॉर अस टुडे. रंजना ताई विल कुक द डिनर फॉर अस टुडे. जनरल सेक्रेटरी इज प्रिपेअरिंग द टेक्स्ट ऑफ प्रेसिडेंट स्पीच. मग आता इथे जे आहेत ना इज सुरुवातीला घ्या. इज जनरल सेक्रेटरी प्रिपेअरिंग द टेक्स्ट इन द प्रेसिडेंट स्पीच. स्वाभाविकपणे इथे काय येईल? जनरल सेक्रेटरी इज प्रिपेअरिंग. महासचिव अध्यक्षांच्या भाषणाच्या संहितेची तयारी करत आहेत. इज ही यस महासचिव अध्यक्षांच्या भाषणाच्या संहितेची तयारी करत आहेत का? मग त्या त्या पद्धतीने त्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे किंवा लक्षात आल्या पाहिजे. इथे समजतंय? लक्षात येते? मग इथे हु इज प्रिपेअरिंग द टेक्स्ट इन द प्रेसिडेंट स्पीच असं येते. अध्यक्षांच्या भाषणाच्या संहितेची तयारी कोण करत आहेत? मग जनरल सेक्रेटरी इज प्रिपेअरिंग द टेक्स्ट इन द president speech. Is general secretary preparing the text in the president speech? Is preparing the text in the president speech. Who is preparing the text in the president speech? 38 नंबरचे वाक्य केवळ मुस्लिम अँड हिंदू वर फायटिंग फॉर द डिस्प्युटेड लँड. हा इथे इंटरेस्टिंग बरं का. थोडं कॉमन सेन्सचा वापर करून थोडा बदल झालेला आहे. मग कसं करणार? मुस्लिम अँड हिंदू वर फायटिंग फॉर द डिस्प्युटेड लँड. ओके. मग वर हिंदू अँड मुस्लिम. मुस्लिम अँड हिंदू फायटिंग फॉर डिस्प्युटेड लँड. याच्यामध्ये ट्रान्सलेशन कसं होईल? डिस्प्युटेड म्हणजे वादातीत जागा. मुस्लिम आणि हिंदू विवादास्पद जागेसाठी संघर्ष करत होते का? येस. व मुस्लिम इन हिंदू फायटिंग फॉर द डिस्प्युटेड लँड. आता हु वर फायटिंग फॉर द डिस्प्युटेड लँड. इथे प्रश्न उभा राहतो वेअर कसं आलं? वॉज यायला पाहिजे ना. हु इज इक्वल टू ही शीट नेम नाउन म्हणून ही शीट नेम नाउनला वॉज येतं. मग हु साठी वेअर कसं? इथे कॉमन सेन्सचा वापर हा आहे की फायटिंग. फायटिंग म्हणजे जे आहेत ना क्रिया आली. फायटिंग एकटा माणूस नाही करू शकत. कमीत कमी 2 लाख लोक लागतात तरच ते फायटिंग मध्ये.
बरोबर. आणि दोन माणसं म्हणजे आहे अनेक वचन. अनेक वचनासाठी वेअर वापरला जातो. म्हणून इथे जे आहेत ना, हू वर फायटिंग फॉर डिस्प्युटेड लँड. आता या वाक्यात हूच्या नंतर वॉज वापरणं जाणं अपेक्षित होतं. पण तरी देखील वेअरचा वापर झालेला आहे. कारण फायटिंग म्हणजे संघर्ष, मारामारी, कमीत कमी 2 लोकं लागतात मारामारी करायला. म्हणून अनेक वचनाचा वापर इथे होतो. इंग्लिशमध्ये वॉज ऐवजी वेअरचा वापर होईल, कारण जर सब्जेक्ट म्हणून व्यक्ती आलाय, तर ऑब्जेक्ट म्हणून देखील व्यक्ती आली असती, तर आपण वॉज वापरला जातो. संजय वॉज फायटिंग विथ अरुण. हू वॉज फायटिंग विथ अरुण. पण इथे दोघं जण जे आहेत ना, अनेक वचन म्हणून कॉमन सेन्सचा वापर म्हणून रमेश वॉज फायटिंग विथ यू. हू वॉज फायटिंग विथ यू. म्हणून इथे लक्षात घ्या का आलेले आहे. मुस्लिम अँड हिंदू वर फायटिंग फॉर डिस्प्युटेड लँड. वर हिंदू अँड मुस्लिम फायटिंग फॉर द डिस्प्युटेड लँड. वर फायटिंग फॉर द डिस्प्युटेड लँड. हू वर फायटिंग फॉर डिस्प्युटेड लँड. या पद्धतीने. बरं. रीता विल बी डिझायनिंग न्यू मॉडेल ऑफ लॉर्ड रामा टेम्पल. वाक्यामध्ये टू बी फॉर्मचा शोध घ्या. टू बी फॉर्म आहे विल बी, आणि आता होणं प्रकारच्या प्रश्नार्थक वाक्य करताना फक्त विल हा सब्जेक्टच्या अगोदर घ्या, पण बी आहे त्याच ठिकाणी राहू द्या. कॅपिटल लेटर मध्ये योग्य ते वचन व शेवटी क्वेश्चन मार्कचा वापर करा, म्हणजेच वाक्य असं तयार होईल. रीटा विल बी डिझायनिंग न्यू मॉडेल ऑफ लॉर्ड रामास टेम्पल. Will Rita be designing new model of Lord Rama's temple? Rita will be designing new model of Lord Rama's temple. बरोबर. वॉज वर असशील, असतील, असू, असतील, असाल. रीटा प्रभू रामांच्या मंदिराची नवीन प्रतिकृती तयार करत असेल. विल रीटा बी डिझायनिंग न्यू मॉडेल ऑफ लॉर्ड रामास टेम्पल. रीटा प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची नवीन प्रतिकृती तयार करत असेल. आता रीटा इथे आहे म्हणून हू विल बी डिझायनिंग न्यू मॉडेल ऑफ लॉर्ड रामास टेम्पल. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची नवीन प्रतिकृती कोण तयार करत असेल? रीटा will be designing new model of Lord Rama's temple. Will Rita be designing new model of Lord Rama's temple? Will be designing new model of Lord Rama's temple. Who will be designing new model of Lord Rama's temple? M number to आपल्या. Krishna has designed. Krishna has registered complaint against Ali in police station. करिश्मा आहे सॉरी बरं का. करिश्मा हॅज रजिस्टर्ड द कंप्लेंट अगेन्स्ट अली इन पोलीस स्टेशन. करिश्मा हॅज रजिस्टर्ड कंप्लेंट अगेन्स्ट अली इन पोलीस स्टेशन. मग हॅज करिश्मा रजिस्टर्ड कंप्लेंट अगेन्स्ट अली इन पोलीस स्टेशन. हॅज करिश्मा रजिस्टर्ड कंप्लेंट अगेन्स्ट अली इन द स्टेशन. मग करिश्मा हॅज रजिस्टर्ड द कंप्लेंट अगेन्स्ट अली इन पोलीस स्टेशन. इथे काय येईल? करिश्माने अलीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलेली आहे. करिश्माने अलीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे का? हॅज करिश्मा रजिस्टर्ड द कंप्लेंट अगेन्स्ट अली इन पोलीस स्टेशन. हू हॅज रजिस्टर्ड कंप्लेंट अगेन्स्ट अली इन पोलीस स्टेशन. अलीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये कोणी तक्रार नोंदवलेली आहे? करिश्मा हॅज रजिस्टर्ड कंप्लेंट अगेन्स्ट अली इन पोलीस स्टेशन. हॅज करिश्मा रजिस्टर्ड कंप्लेंट अगेन्स्ट अली इन पोलीस स्टेशन. Has registered the complaint against Ali in police station. Who has registered complaint against Ali in police station? बर. He had accepted all mistake in the front of people. बकेट टू बी फॉर्मला शोधा. टू बी फॉर्म आहे हॅड, आणि आता होणं प्रकारचे प्रश्नार्थक वाक्य करताना हॅडचा वापर केलेला आहे. हॅड ऍक्सेप्टेड. हॅडची जागा बदला. हॅड ही ऍक्सेप्टेड ऑल मिस्टेक्स इन द फ्रंट ऑफ. had he accepted all mistake in the front of this ह्या ठिकाणी. बरोबर. he had accepted all mistake in the front of people. मग हे had he accepted all mistake in the front of people. had he accepted all mistake in the front of people. who had accepted all mistake in the front of people. लोकांसमोर सर्व चुकांचा स्वीकार कोणी केलेला होता? he had accepted all mistake in the front of people. He accepted all mistake in the front of people. Had he accepted all mistake in the front of people. Who had accepted all mistake in the front of people. We are IT engineers. Are we IT engineers? आम्ही IT engineers आहोत का? We are IT engineers. आम्ही IT engineer आहोत का? आता इथे बघा अंडरलाईन IT engineersला आहे. हू आर वी असं आलं. हू आर वी, पण अंडरलाईन जर ला असलं असतं तर बदललं असतं. वी आर IT engineers. आर वी IT engineers. आर वी. हू आर वी. आर वी ला अंडरलाईन आहे बघा आता. मग इथे काय आलं? हू आर IT engineers. आर आलं का बरं? आर आलं कारण इंजिनियर्स लावले आपण. कोण IT इंजिनियर्स आहे?
मग हू आर, आता इथे देत ना आर व्ही आय टी इंजिनियर्स, इथे जर आपण हू आर आय टी इंजिनियर्स याच्याऐवजी हू इज आय टी इंजिनियर, कारण अनेक वचनाचे जे एक कन्वर्जन केलं तर इज अनेक वचन म्हणून आल. हू इज आय टी इंजिनियर, कोण आय टी इंजिनियर आहे? हू आर आय टी इंजिनियर्स, आर व्ही आय टी इंजिनियर, इज आय टी इंजिनियर, हू इज आय टी इंजिनियर. एच काढून टाकला तर इज आणि अनेक वचन ठेवलं तर आर. पी नंबरचं, शी वॉज माय टीचर ऑफ सायन्स. मग वॉज शी माय टीचर ऑफ सायन्स, मग तिथे कसे होता, होती, होते. ती माझी विज्ञानाची शिक्षिका होती, ती माझी विज्ञानाची शिक्षिका होती का? हू वॉज शी, हू वॉज शी, कारण इथं माय टीचर ऑफ सायन्स असतं, ती कोण होती? शी वॉज टीचर ऑफ माय सायन्स, वॉज शी माय टीचर ऑफ सायन्स, हू वॉज शी, हू वॉज शी. आणि शीला अंडरलाईन असेल तर, शीला अंडरलाईन असेल तर हू वॉज माय टीचर ऑफ सायन्स, कोण होतं? तर ती होती. शी वॉज माय टीचर ऑफ सायन्स, was she my teacher of science, was my teacher of science, who was my teacher of science. The principal had Ben's car from the institute. The principal had Ben's car from institute. Had the principal, had the principal have Ben's car, बरोबर. The principal had Ben's car from the institute. प्राचार्यांकडे शिक्षण संस्थेकडून बेन्स कार होती. Did the principal have Ben's car from the institute? प्राचार्यांकडे शिक्षण संस्थेकडून बेन्स कार होती का? Did the principal have Ben's car from the institute? Who had Ben's car from the institute? But the principal had Ben's car from the institute. Did the principal have Ben's car from the institute? Did have Ben's car from the institute? Who had Ben's car from the institute? कारण डेंजर झोन हो मध्ये येत नाही. प्रोड्युसर हॅज BX3i इम्पोर्टेड कॅमेरा. हॅज म्हणजे डेंजर झोन आलं. मग हॅजचं जे आहेत ना हॅव मध्ये रूपांतरण डजने सुरुवात. डज प्रोड्युसर हॅव BX3i इम्पोर्टेड कॅमेरा. प्रोड्युसर हॅज, प्रोड्युसर निर्मात्याकडे BX3i इम्पोर्टेड कॅमेरा आहे का? मग डज प्रोड्युसर हॅव BX3 इम्पोर्टेड कॅमेरा. हू हॅज BX3i इम्पोर्टेड कॅमेरा. कोणाकडे BX3i इम्पोर्टेड कॅमेरा आहे? Producer has BX6 imported camera. Does producer have BXI imported camera? Does have BXI imported camera? Who has BXI imported camera? आता बाकी उदाहरणं मनापासून जर तुम्ही सोडवली तर तुम्हाला सोपं जाईल. बरोबर. प्रॅक्टिस करा. याच्या संदर्भात जे आहेत ना खूप व्यवस्थित अपडेट जर केलं तर अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाइप, WH सगळं. हू हा सगळ्यात चॅलेंजिंग होता, म्हणून जाणीवपूर्वक त्याला निवांत वेळ दिला म्हणजे अडचण येणार नाही. ओके. इथपर्यंत आलंय लक्षात? समजलंय? ओके. तर we will end our session here. Okay. Thank you. Thank you very much.